श्रावण महिना हा नुसता दाढी न करणे इतक्या पुरता नाही. बरीच लोक म्हणतात मी श्रावणात दाढी करत नाही. दाढीत कसे शंकर गुत्ते हा इतके वंगळ केस तू हे त्याच्यात भगवान शिवशंकर कसे गुत्ते काही कुठं लावते. श्रावण महिना हा भजना करत आहे. श्रावण महिना हा भजना करत आहे. भजना करत आहे. महाराज या पृथ्वीवर आलेलं संकट पृथ्वी माता गायीच्या रूपात भगवंताला बोभावित होती. देवा मला भार सहन होत नाही रे आता. प्रभू मला भार सहन होत नाही रे आता. गायीच्या रूपात धर्माचा पाय मोडला रे, दयेचा पाय मोडला रे, सत्यवादाचा पाय मोडला रे. मी लंगडी झाले रे देवा. ही पृथ्वी माता विश्वाच्या मालकाला गायीच्या रूपात बोभावत होते आणि जगाच्या मालकानं तिची वाणीआई केली आणि विश्वाच्या मालकानं पृथ्वीवरचं पाप संपविण्यासाठी या श्रावण मासात जन्म घेतला. तो गोकुळाष्टमीच्या दिवशी. इतका पवित्र मास आहे. या मासाला अधिपती कोण असेल तर देवादिदेव भगवान शिवशंकर आहेत. विश्वाचा मालक आहे. का स्वाभिमान? कारण वारकरी संप्रदायाचे संस्थापक अध्यक्ष भगवान शिवशंकर आहेत. जेवढं भजन करता येईल तितकं करण्याचा प्रयत्न करा. या मासामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम या शब्दात शिवजी आले आणि वासुदेव या शब्दात पांडुरंग आले. कृष्ण परमात्मा आले. ओम या शब्दात शिवजी आले. सोपं सोपं जप करत जा. पण घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांग नीट. आपल्या ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, नामदेव आहे, चोखोबा आहे यांनी सांगितलेली जप तुम्हाला आवडत नाही. तुम्हाला दुसऱ्या दया सुखा जेने हरी नाही मुखा, मज होत का विपत्ती पांडुरंग राहो चित्ती. जळो ते समूळ धन संपत्ती उत्तम कुळ, मज होत का विपत्ती पांडुरंग राहो चित्ती. तुका मने देवा जेने घडे तुझे सेवा, मज होत का विपत्ती पांडुरंग राहो चित्ती. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा, नमो पुंडलिका नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं.
वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठनिलये सरस्वती नमस्तुते विठ्ठल तवैवासित पावनाति भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीतसो वाद्यभूषित पावन ती प्रत्यक्षामरेंद्रा समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीतसो आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठ स्वराराका जी कीर्तनी वही वासित लोका तयाची आचरणी नमनगा मज दिसत सो परम विख्यातू जो जान ब्रह्म याचा सुतू नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमनगा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची आकुळी तया छत्रपतीची चरण कमळी साष्टांग नमन करीतसो शिव भोळा चक्र आता भिनो वाग्विलाशी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिलिमिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवाशी जयावर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा शरण शरण आगी लागो तया सुखा जेने हरिनये मुखा मज होत का विपत्ती पांडुरंग राहो चित्ते प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देवतील मालकांचा आहे. मालक या अभंगाद्वारे विश्वाच्या मालकासमोर एक छोटीशी मागणी मागतात. देवा रात्रंदिवस तुझं नाम माझ्या मुखात राहो. रात्रंदिवस रात्रंदिवस तू माझ्या चित्तात राहो. ते पवित्र नाम माझ्या मुखात राहो. देवा तू माझ्या चित्तात राहो. आणि तिसरी मागणी केली, मी जे जे करेल ती तुझी सेवा केली असं झालं पाहिजे.
म्हणजे भजन केल्यावर सेवा घडते असं डोक्यातलं काढून टाका. मी जे जे करेल ती सेवा घडली पाहिजे तुझी, मला असं देऊन टाक. बघ, हे होण्यासाठी एखादं सुख जर मला तुझं भजन करू देत नसेल तर त्या सुखाला आग लागो. आगी लागो तया सुखा कोण्या जेने हरी नये मुखा. देवा, भजन करण्यासाठी जे सुख अडचण करीत असेल, अडथळा करीत असेल, ते सुख जळू दे, नकोय ते सुख. देवा, मला एखादं संकट आलं असेल, विपत्ती या शब्दाचा अर्थ संकट आहे, अडचण आहे. माझं होत का विपत्ती, काही संकट आलं तरी हरकत नाही, हे शरीर संपलं तरी हरकत नाही, पण तू मात्र चित्तात राह, आहे तोपर्यंत. पांडुरंग राहो चित्ती. चतुर आहे विटेवरचा मालक. महाराज, विश्वाच्या मालका इतका चतुर कोण नाही. देव चतुर किंवा चतुरातो शिरोमणी गुणलावण्याची खाणी. अत्यंत चतुर आहे, त्याच्यासारखा चतुर कोण नाही. खाली उड्या हाणतात काय काय लोक, मिलय शहाणा आहे, मिलय शहाणा आहे. चिपड्या, तू यासारख्या शहाण्याला जनजन्म घातलाय, तो किती शहाणा असेल याचा विचार कर ना. नालाय का विठाला काही काही माणसं मायासारखा चालूच कोणी नाही. तुझ्यासारख्या चालूला जनजन्म दिलाय, तो किती चालू असेल विचार कर ना. सगळा चालूपणा तिथून सुरू होतो, तो जगाचा बाप आहे. काय चातुर्य असेल मालकाकडे. देव चित्तात राहावा, नित्य भजन करावा, याच्याकरता शरीर मानवी लागते. पशु काय पाप पुण्य जाणीती, उत्तम मध्यम भोग भोगिती. मशिकाय तीर्थयात्रे जाती, शेळ्या काय हरी हरी म्हणिते. कसं शक्य आहे ते? नाही, याच्यासाठी मानवी शरीर लागेल. मग मानवी शरीर तुकोबा आहे जर तुम्हाला हवे असेल तर तुम्हाला जात कोणती देऊ? तुमच्या माझ्याकडे जो पांचटपणा आहे ना, तो तुकोबारायकडे नव्हता. फार दूरचा विचार होता तुकोबारायचा. तुकोबारायने सगळ्या जाती वाचिल त्या. तुकोबारायने असा विचार केला, ह्या जाती तपासल्या, मला एखादी जात दाखवा, त्या जातीत माणसं दारू पित नाहीत, मी त्या जातीचं मंदिर बांधितो. सापडली का अशी कुठं जात? नाही. प्रत्येक जातीत नालायक माणसं आणि प्रत्येक जातीत चांगली माणसं आहेत. म्हणून मला जातीत अडकू नकोस, एखाद्या कुळात अडकू नकोस, संपत्तीच्या विळख्यात अडकू नको. जळो ते समूळ धन संपत्ती उत्तम कुळ. नको अडकूच देवा मला याच्यामध्ये. हे सगळं जळालं तरी हरकत नाही, मला कुळाचा संबंध नाही, मला जातीचा संबंध नाही. एका ठिकाणी महाराजांचं गोड वाक्य आहे, जन्म हो का भलते याती, अष्टादश संतांचं वाक्य. जन्म हो का बलते याती, परिमिन चुके हरिभक्ती. एका ठिकाणी आईसाहेबांचं वेगळं वाक्य, हो का उत्तम चांडाळ, त्याचे पायी माझे कपाळ, त्याचे पायी माझे, साध्वी जनाबाई आईसाहेब म्हणतात, हो का उत्तम चांडाळ, त्याचे पायी माझे कपाळ. उत्तम कुळातला आहे का चांडाळ कुळातला आहे, त्याचं कुळ नाही पाहायचं, पण तो वारकरी असला पाहिजे. पंढरीचे वार पंढरीचे वार
त्यांचे पाय माझे श्री त्यांचे पाय माझे नामचिंतन करणारा वारकरी असतो. सगळी कीर्तनकार वारकरी असतात, डोक्यातलं काढून टाका. सगळी गायक वारकरी असतात, डोक्यातलं काढून टाका. दादा राग येऊ देऊ नका. सगळे पक्वादे वारकरी असतात, डोक्यातलं काढून टाका. कीर्तन करणं ही बोलण्याची कला आहे. पक्वाद साथ करणं ही एक देवानं दिलेली कला आहे. गायन ही एक कला आहे. आपल्यापेक्षा मुसलमानाकडे जास्त गातात लोक. वारकरी कला नाही, वारकरी हा इथला संबंध आहे. विठाला वारकरी होण्यासाठी नामधारक व्हावं लागेल. आणि देवा मला नामधारक कर. अविरत मी तुझ्या नाम माझ्या मुखात राव हे देऊन टाक. बाकी हे सगळं जळालं तरी हरकत नाही. तुका म्हणे देवा जेणे घडे तुझी सेवा. शेवटी काय गोड मागणी केली, देवा मला असं देऊन टाक, मी जे जे करेल ती तुझी सेवा घडी पाहिजे. एखादी बाई मालक तिच्यापेक्षा जास्त जर थकलेली असतील, तिचा नवरा, आणि कीर्तनाला येण्याची इच्छा आहे पण चालता येत नाही एकट्याला, त्या धर्मपत्नीनं आपल्या पतीला एका हातात काठी दिली आणि एक हात आपल्या हातात घेतला. आणि आपल्या नवऱ्याला आधार देऊन जर ती इथं मंदिरात घेऊन येत असेल, स्वतः खुर्ची एका हातात आणली असेल आणि खुर्ची मालकाला बसायला टाकून, मालक इथं बसून ऐका, तुम्हाला तिकडे येता येत नाही, इतकी जर सेवा करीत असेल तर पंढरपुरातल्या मालकाची सेवा केल्याचं तिला पुण्य भेटते. जेणे घडे तुझी सेवा, ही सेवा आहे. आपल्या आई वडिलाचा जर कोणी आदर करत असेल, श्रद्धेनं सकाळी स्नान झाल्याच्या नंतर दर्शन घेत असेल, एखाद्या वेळेस त्याचं मारुतीरायाचं दर्शन चुकलं असेल, चुकू नये पण जरी चुकलं असेल, पण आई वडिलाचं दर्शन कधीच चुकवत नसेल तर विश्वातल्या सगळ्या देवांची सेवा केल्याचं पुण्य तिथं मिळते. जेणे घडे तुझी सेवा. एक सांगू काय, एखाद्यानं पंढरपूरची वारी केली नसेल, नसन भेटला वेळ बिचाऱ्याला, पाकिट घेऊन भेटत नाही, तर मग तुम्हाला काम करणाऱ्याला कुठं पाकिट असते? नसल केली पंढरीची वारी त्याने, नसल आला कीर्तनाला, नसेल आला भजनाला, पण त्याच्याकडे 2-4 गायी म्हशी बैल जर असतील ना पंडित भाऊ, आणि वेळ न चुकता त्या गायी बैलांना म्हशीला जर टाइमला पाणी आणि चारा करीत असेल तर पंढरपुरातल्या मालकाची सेवा आहे. जेणे गायीची सेवा घडली असेल, ज्या बैलाच्या पाठी मानेवर आपण आऊत देतो, जू देतो, त्या वखरावर उभं राहून दिवसभर आऊत आणतो, थकून जातो तो बैल. रात्रभर खाल्लेला चारा दुपारी 2च्या नंतर पाण्याच्या सुपात त्याच्या शेणावाट पडतो, त्याचं शेण सुद्धा घट्ट पडत नाही. इतका आपण उभाट्या राहून एक दगड टेकून मका कापून घेतल्याच्या नंतर ट्रॅक्टरला खर्चाला पैसे लागतात म्हणून आपण त्याच्या बुडख्या उभं राहून काढतो. पण त्या बैलाला जर वेळेला चारा आणि पाणी दिला तर काशीतल्या मालकाची आणि पंढरपुरातल्या मालकाची सेवा. जेणे घडे तुझी सेवा. एखाद्या व्यक्तीने आपल्याला रस्ता विचारला असेल, रस्ता, आणि त्याच्यासाठी 5 मिनिटं थांबून आपण जर त्याला रस्त्याचं मार्गदर्शन केलं असेल, बाबा संभाजीनगरला जायचंय तर अशा अशा रस्त्यानं जा, हासा जर गोडसा मार्ग दाखिला असेल तर जेणे घडे तुझी सेवा. अशी काही चांगली कामं आहेत की ती कामं केल्याच्या नंतर भगवंताची सेवा घडते. देवा मला असं देऊन टाक की जेणे घडे तुझी सेवा. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. विठाला मोठ्या श्रद्धेने, मोठ्या भावयुक्त अंतकरणाने, रसरशीत अंतकरणाने, प्रेम भावनेनं चालत असलेली ही जुनी
मला वाटतं 153 वर्षाची परंपरा आहे. स्वातंत्र्यापूर्वीचा काळ फार फार दुप्पट, स्वातंत्र्याच्या दुपटीतला काळ. त्यावेळेस पासून चालत असलेली ही परंपरा, त्यावेळेला रोवलेली धर्माची पताका, ही आस्थागत तुम्ही गावकऱ्यांनी ती तेवत ठेवली, चालवत ठेवली. गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना कोटी कोटी धन्यवाद. गावातील तरुण असतील, ज्येष्ठ असतील, आबालवृद्ध असतील, सर्वांना प्रणाम करतो. नित्याप्रमाणे गोरक्षनाथ महाराज याही वर्षी संपर्क करत राहिले, त्यांनाही धन्यवाद. अप्पासाहेब तन्मन धनानं उभं राहतात. मला गोरक्षनाथ महाराज म्हणले आमची मारुतीराय नवसाला पावणार आहेत. म्हणलं मला काही नवस करायचा नाही, मग ह्या सगळे नवस पूर्ण झाले. मला कुठलाही नवस करायचा नाही, सगळी माझे नवस पूर्ण झाले. पण धर्म कार्य करणारा सरपंच या गावात आहे, त्याला अशी सद्बुद्धी मारुतीरायना आप्पासाहेबाला द्यावं इतका त्याच्याकडे नवस करेल. विठाला बेटा नित्याप्रमाणे संपर्क करत होते. योग असा झाला, तारीख त्याच्या बोलण्यात का आमच्या बोलण्यात मग कालची डायरीवर टिकली. सकाळी फोन आल्यावर आमच्याही डोक्यावर टेंभा पेटला, बापरे आता कसं करायचं. पुढच्यानं ऐकलं, सगळ्या गोष्टी झाल्या, जमलं. त्याच्यामुळे हल्लीच्या कीर्तनातल्या तारका जरा विचारपूर्वक 2-3 फोन ऐकूनच घेतले पाहिजे. अवघड होतं कधी कधी. पूर्वीचा काळ वेगळा होता, आता लोक वेगळे सुपाऱ्या फोडणार, तिसराच काहीतरी लावणार. त्याच्यामुळे चला, मारुतीरायाची कृपा आहे, सगळ्या गोष्टी होत गेल्या छान. गोरक्षनाथ महाराज संपर्क करायचे गावकऱ्यांच्या वतीनं, तरुणांच्या वतीनं, गावातल्या ज्येष्ठ सत्पुरुषांच्या वतीनं. अप्पासाहेबांचा बी त्यांना आग्रह असायचा, साऊंडवाले तुम्ही पण छान आहेत असते, सगळ्यालाच भेट जाय बाबा. विठाला विठाला. गोड मृदंगाचार्य आमचे प्रमोद महाराज, मृदंगाच्या बाबतीत परमोच्च शिखर गाठले प्रमोदनं, म्हणून प्रमोद बाला धन्यवाद. दोन्ही कुलते माऊलींची चिरंजीव आहेत. माऊली सुद्धा आहेत, कुलते महाराज सुद्धा. आधी करून विनेकरी बाबा, संस्थेचे विद्यार्थी, चोपदार, सगळ्यांना चोपदार माफ करा, नाचू दिलं नाही, क्षमा असावी, तेवढ्याबद्दल माफ करा. उपस्थित आपला अमूल्य वेळ खर्च करून आलेली उपस्थित श्रोते जनार्दन, माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायची साधक, देवादिदेव विश्वनाथाची, मारुतीरायांची, विटेवरच्या मालकांची, अष्टादश संतांची, या पवित्र वारकरी संप्रदायाची तुम्ही अनुयायी असलेले गोडशे शिवस्वरूप श्रोते, तुमच्या चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. विठाला विठा. आगी लागो तया सुखा. पारा देहूतली मालक स्वयं देवाला म्हणतात, देवा दे सुख, देवाचं नाव घेऊ देत नाही, त्या सुखाला आग लागो. चांगल्या लोकांनी एखादा शब्द टाकल्याच्या नंतर ती शब्द झेलण्यासाठी माणसं तयार आहेत. म्हणून शक्यतो कीर्तनकारांनी शब्द टाकत असताना आपल्या शब्दाचा प्रयोग समाजात कसा होता आहे, समाज आपल्याकडे काय बोट दाखवेल याचा विचार करूनच शब्द वापरत जावा. आत्ताच्या आमच्यासारख्या कीर्तनकारांनी याची दक्षता घ्यावी. तुकोबारायच्या बाबतीत तुकोबारायच्या मुखारविंदातून शब्द पडला, आगी लागो तया सुखा जेने हरी नये मुखा. चारवाक नावाचा हरामखोर उठला. त्यावेळेला एकच होता. पूर्वी दगड उचलल्या विचू निघत होते, आता दगड उचलल्यावर हरामखोरच निघतील. पण एक लक्षात ठेवा, दुसरी एक गोष्ट सांगतो, चारवाकाला वाईट म्हणणारा, शिव्या देणारा मीच आहे भाऊ, अप्पा मीच आहे. पण चारवाकामुळे माणसं नीट चालतात हे बी लक्षात ठेवा. इतकं लक्षात ठेवा, इतकं लक्षात ठेवा. तुमच्या शब्दाला कमेंट टाकणारी जर माणसं नसतील तर तुम्ही कपडे सोडूनही पळता, तरी म्हणतान मी चांगलाच आहे, नागवं पळतान तरी म्हणतान मी चांगलाच आहे. भीत झालं पाहिजे. हे त्याच्यामध्ये 1-2% अंशाता लोक वेगळे असतील, पण बाकी लोक सात्विक असतात. मग ही चारवाक सगळीच वाईट असतात असं डोक्यातलं काढून टाका. चारवाक उठली आणि श्रुतीकडे गेली. श्रुती पत्रकार होती आणि श्रुतीला सांगितलं, हे श्रुती माते, तुकोबाराय सुखाला आग लागो म्हणतात, आणि तुकोबारायच्या बाबतीत जर पाहिलं तर काय सुख आहे तुकोबारायकडे. तुकोबारायची एक पत्नी भाकरी करता, म्हणजे भाकरी अन्न करत गेली. भाकरी नाही भेटली तुकोबारायच्या पत्नीला.
इतकी परिस्थिती तुकोबारायची बिकट होती. तुकोबारायला स्वतःच्या वडिलाचं श्राद्ध करत असताना सामुग्री नव्हती घरी. ही तुकोबारायची परिस्थिती होती. आणि त्या तुकोबारायनं सुखाला आग लागो म्हणावं, यांच्याकडे सुख आहे का असा चारवाक श्रुतीला म्हणत होता बुवा. पण श्रुतीनं चारवाकाच्या नादी नव्हतं लागायला पाहिजे. श्रुतीची बी कॅसेट गुंडाळलेली. श्रुती म्हणजे जगातली पहिली पत्रकार. इकडे वेदाची श्रुती वेगळी आहे. हा, कधी कधी वाचनात संदर्भ ठेवत जा. ही श्रुती वेगळी. आणि वेदाला सुद्धा आपण श्रुती म्हणतो, ती वेगळं. श्रुती म्हणे मलाही तसं वाटतंय, तुकोबारायाकडे सुख तर काहीच नाही. श्रुतीच्या अंदाजात असं सुख असते की ज्याच्याकडे पैसे आहेत त्या लोक सुखी म्हणत असते. पैशावाले सुखी असते असं कोण म्हणते? 150 कोटी एक जणाकडे प्रॉपर्टी होती लिखित. म्हणजे कोणतं जरी शासनाचं काही आलं तरी त्याला कोणी वाईट करू शकत नव्हतं. आणि झाकल्या झोकलेली 100 कोटीची प्रॉपर्टी, हिचा काही मिळच नाही. म्हणजे बुडातल्या बंडलाचे रबल इतळले तरी त्याचा हात लागला नाही. त्याच्याकडे इतके पैसे, पण पोट्ट 1:30 वाजता बुटा हरपून येत होतं संध्याकाळी. सुख असेल का त्याला? 150 ही 100 250 कोटीची प्रॉपर्टी आहे. पण ज्याचं पोट्ट बुटा हरपून येत असेल त्याच्याकडे 1000 कोटीची जरी प्रॉपर्टी असेल तर त्याला सुख कसं असेल? पैशात सुख असते का? 6 श्रीमंतापैकी रावणाची यादी आहे 6व्या क्रमांकात. अलीकडचे 5 सोडून द्या. 6 श्रीमंत झाले पुराणामध्ये. त्याच्यापैकी रावण यादीत आहे, तो 6व्या क्रमांकाचा आहे. त्याच्या अलीकडचे कोण? राजा भरत होते. भरत हे 1 नंबरचे, जड भरत नाही. भरत विश्वात सर्वोच्च शिखर गाठलेला, श्रीमंतीचं शिखर गाठलेला कोण असेल तर भरत. जेने दिगमंडल जिंकिले, समुद्र वलयांकित राज्य केले, नाना भोग भोगिले, जे नाही देखिले सुरवरी. भरताग्रो संस्थितां भारतायां देशास पवित्रायां. भरताग्रो नय भयो इंदु तटानां आपां पति निर्भय व्याप्ते कृषि कर्मा सुदोरयोनां. भरताग्रो राज्य संस्थितां देशायां भारत देशायां. ज्याच्यामुळे देशाला भारत देश नाव पडले, तो सर्वोच्च 1 नंबरचा श्रीमंत. त्यालाही 3 ठिकाणी सुख भेटलं नाही तर 2-4 हजार डायरीच्या पुढून ठोणाऱ्यानं कशाला येड्यावानी करायचं? विठाला विठाला. गोरक्षनाथ महाराज पुढं सारखा व्हायरल आहे मोठे माग. हो, त्याच्यातलं दिसत नाही, चटका दिल्याशिवाय राहत नाही. हो ना, लाईन मोठी चालू असती बाबा, आणि ती चालू असल्यावर चटका देते. विठाला 4 ठिकाणी सुख भारताला भेटलं नाही, ज्याच्यामुळे देशाला भारत देश म्हणतात. नाही सुख भेटलं, नाही सुख भेटलं. श्रुती त्या पत्रकार श्रुतीच्या लक्षात आलं नाही की तिला असं वाटलं की पैशानं श्रीमंत असतात. नाही. श्रुती गेली आणि तुकोबाराला विचारलं, महाराज तुम्ही सुखाला आग लागू म्हणतात, पहिलं तुमच्याकडे सुख आहे का? तुकोबाराय, ते काय महत्व असेल महाराज? विश्वाच्या मालकाच्या अंतःकरणातलं अधिराज्य निर्माण करणारं वैभव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय.
स्मित हास्य केलं. महाराज, मारणाऱ्याचे पाय दाबावा ही ज्यांच्याकडे शांती असेल ते तुकोबर आहे किती शांत असतील कल्पना करा. मंबाजी बोला मारलो तरी पण हातपाय दाबले. तर ते श्रुतीने एक प्रश्न केला. तिने सांगितलं प्रश्न माझा नाही, चारवाकांचा आहे. मूर्खांचे प्रश्न चांगल्यांनी प्रदर्शित केले नाही पाहिजे. मूर्ख चांगली सुद्धा मूर्खाच्या यादीत येत असतात. तुकोबराने सांगितलं, हे श्रुती माय, ते शब्द प्रभू आहेस तू. तुझ्याकडे फार शब्दाचा साठ आहे. सांगतो माय, मी पैशानं जरी गरीब असेल, धनधान्यानं, ज्वारी गव्हानं, मका तांदळानं जरी मी गरीब असेल, पण माझ्याकडे सुख आहे, सुख आहे, सुख आहे. श्रुतीला एकच प्रश्न केला, हे विश्व कोणाच्या सत्तेवर चालतंय? श्रुतीनं सांगितलं देवाच्या. कोणाच्या सत्तेवर चालतंय? देवाच्या. देवाच्या. मी प्रमाण सोडतो तुम्हाला. देवाच्या सत्तेवर चालतंय. तेवर विश्व चालतंय, त्यावर ते देव किती मोठा असेल. श्रुतीनं सांगितलं, चारवाकानं सांगितलं, त्याच्या इतका मोठा जगात कोणीच नाही. मग जगात मोठा असलेला देव, ज्याच्या कृपेने विश्व चालतंय, त्याला सुख द्यायचं काम आम्ही करतो. त्याच्याकडे सुख नाही म्हणून त्याचं घर सोडून तो आमच्याकडे आलाय. तुझी या सुखा कारणे या सुखा काय कमी असेल त्या वैकुंठात? संत सदनी राहिला, सुख मात्र संतांकडे, संतांकडे. याच्या पुढचा पुरावा पहा. बारत्रिक 36 वर्ष पैठणच्या मालकांकडं धुनी भांडी करण्यासाठी राहिला, सडा सारवण करण्यासाठी राहिला, पाणी भरण्यासाठी राहिला, गंध उगाळण्यासाठी राहिला, वाटेल ते काम करण्यासाठी पैठणच्या मालकाकडे राहिला. याच्या पलीकडे सांगू, वॉचमन की करण्यासाठी राहिला, दत्त चौपदारी करी. बारत्रिक 36 वर्ष नाथांच्या घरी राहिला. का? तिथं सुख मिळते, सुख मिळते, सुख. देव एक अशी व्यक्ती आहे की ते संतांकडचं सुख घेत असताना फुकट घेत नाही. मनोनी सेवा करी त्यांची, संतांचे सुख झाले या देवा, संतांचे सुख झाले या देवा, सेवा करी त्यांची. संताचं सुख देवाला झालंय, हे फुकट नकोय. म्हणून सेवा करी त्यांची. श्रुती नाक खाजू लागली. अपमान झाला. आपण एवढ्या मोठ्या अधिकारी माणसाला टोचवलंय, नाक खाजिलं, आणि 4 वाक माती उकरीत होता भाडवा. अरे बापरे, तुकोबरायचं सुख आहे. म्हणजे या लोकांकडे सुख आहे आणि आहे त्या गोष्टीचा त्याग. आगी लागो तया सुखा, पण कशासाठी? जेने हारी न ये मुखा. जे सुख देवाचं भजन करू देत नाही त्या सुखाला आग लागो. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र राजे झाले. मला वाटतं शरण शरण जे हनुमंता मी गेल्या वर्षीत घेतला होता का अभंग, असं वाटतंय वृक्षनाथ. अरे माऊली आहे की नाही? गेल्या वर्षी मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र राजे झाले आणि सीताई साहेबाच्या म्हणण्यानुसार मारुती राहायचं एक आसन दरबारात तयार केलं.
दरबारात तयार केलं, दरबारात. तर ते आसन करण्यासाठी कोणाकोणाला विचारलं असेल? ते का तुमच्या माझ्यासारख्या महाराजाला बसायला टाकलं असेल कधी? मी यांच्याकडे गेलो तर यांच्या बंधून 50 लाईट लावली माझ्यासाठी, 2-3 टोपली फुलं टाकली मला. तर मारुतीराय प्रभू रामचंद्राच्या घरी बसायचे म्हणलं त्याला आसन कसं असेल? ते मारुतीरायाचा संन्यास धर्म, ते वागणं, ती वैचारिक पातळी हे मोजण्यासाठी ब्रह्मदेवाकडे पारडं नाही तर अजून नाही. खूप दिवस गेले देवाचे आणि एक आसन तयार केलं. ते एका कीर्तनात ऐका कसं होतं, काय होतं ऐका. मी आगी लागवतोय असं का सांगतोय. ते आसन तयार केलं. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र, लखनलालजी, भरत, शत्रुघ्न, श्रुतकीर्ती, मांडवी, उर्मिलाई साहेब, जगज्जननी सीताई साहेब, हे 8 लोकांनी मारुतीरायाला विनंती केली. 8 लोक, 8. लक्ष्मणजी शेषाचा अवतार, मर्यादा पुरुषोत्तम विश्वाचे मालक रामचंद्र, सीताई साहेब, वैराग्याचं मूर्तिमंत टोक उर्मिलाई साहेब. काय असेल महाराज, काय वैभव असेल. या सगळ्या लोकांनी मारुतीरायाचं फक्त दर्शन घ्यायचं राहिलं. काकुलती येणे म्हणजे दर्शनच घेणं, त्याच्या पलीकडचा विषय झाला. मारुतीराय हनुमंता, केशरी नंदन, अंजनी नंदन, ऐका ना, ऐका ना अंजनी नंदन, ऐका ना. सीताई साहेब जवळ आल्या. मारुतीराय मागे मागे सरकत होते. बाळा, आई साहेबाचं वाक्य, हे बाळा हनुमंता तू बसणं रे सभेत. मी नाही बोलायलो बरं का, सीताई साहेब बोलतात. बसणं सभेत, बसणं. मारुतीरायनं सांगितलं, आई साहेब तुम्हाला कधी वाटते मी सभेत बसणार नाही? मी बसणार आहे ना, बसतो मी सभेत. कोण म्हणते मी बसणार नाही? हनुमंता, तुझं कुठं बसणं असेल, काय असेल ते तुझं तू ठरवलं असेल, पण आम्ही जे ठरवलंय ते ऐक. काय ऐकायचंय? मालकांनी तुझ्यासाठी अट्टहास करून एक आसन तयार केलंय की आतापर्यंत आमच्या दरबारातल्या मंत्र्याला, महामंत्र्याला, सुमंत्र्याला, प्याद्याला, गुमास्त्याला आणि स्तुती पाठकाला अजून ते आसन नाही. महामंत्री असेल, प्रधान असेल, सुमंत नाही ते आसन. एक सांगू हनुमंत, हे आसन करण्यासाठी सायास मालकांच्या आसनापेक्षाही जास्त कष्ट लागलेत. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांना जे सिंहासन होतं, लखनलालजीला जे सिंहासन होतं, भरत शत्रुघ्नांना जे सिंहासन होतं, याच्यापेक्षा जास्त कष्ट हनुमंत तुझ्या आसनासाठी गेलेत रे बाळा. ऐक रे मारुतीराया. सीताई साहेब म्हणतात, ऐक रे मारुतीराया. काय काय सीताई साहेबाच्या डोळ्यातले पडलेले पाण्याचे थेंब मारुतीराया हातावर झेलत होते, हातावर झेलत होते, हातावर झेलत होते. वंजळ भरल्याबरोबर हृदयाला लावायची. प्रेमाचे अश्रू होते, ते आनंदाचे अश्रू होते, अंगाला लावले. सीताई साहेब म्हणाल्या, हनुमंता माझ्या डोळ्यातून पडलेल्या करुणेच्या प्रेमाच्या अश्रूवर इतकं प्रेम करतो आणि माझ्या शब्दावर करत नाही. काय वागणं आहे तुझं? ऐका नाही साहेब, मी काय तुमच्यावर प्रेम करतो? तुमच्या डोळ्यातलं पडलेलं पाणी जे मी माझ्या हृदयाला लावले, ते हृदय सांगेल मी तुमच्यावर किती प्रेम करतो. आणि छाती फाडली. पंचायतन दाखल हृदयात. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, सीता सगळं पंचायतन दाखल. विटेवरच्या मालकाने मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी आंघोळी बोटात घातली. काय मारुतीरायाची आपल्यावर श्रद्धा आहे, काय भक्ती आहे. संध्याकाळी बसले. सुमंताला विचारलं, प्रधानजी जी एवढी हनुमंताची आपल्यावर भक्ती आहे, श्रद्धा आहे, भाव आहे, करुणा आहे, लळा आहे, दृढ इच्छा आहे, श्रद्धा आहे, आपण टाकलेल्या आसनावर का बसत नाही? कारण काय असेल? काय कारण असेल? सुमंतजीनं सांगितलं, प्रभू हे तुम्ही मला विचारता ना, पण बंदी रात्र मी झोपलो नाही. मी एकच विचार करत होतो की जे कुटुंब मारुतीरायासाठी इतकं लळा गाते आणि ते कुटुंबावर मारुतीरायाची इतकी श्रद्धा की मारुतीरायाने हृदयात ते कुटुंब बसवलंय. आणि मग या कुटुंबानं टाकलेलं सिंहासन, या कुटुंबानं टाकलेला पलंग, या कुटुंबानं टाकलेली ती खुर्ची, याच्यावर मारुतीराय का बसत नसतील? बंदी रात्र गेली, नलवे माझिया
नयनाची पाती. प्रभू माझं वरचं पापण खालच्या पापणाला लागलं नाही. बंधी रात्र मी नुसतं परपटलाकडे पाहत बसलेलो होतो, विचार करत होतो काय असेल काय असेल. आपण विचारायचं का? मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांना सांगितलं आपली विचारण्याची क्षमता माझ्यात नाही. काय भक्तीचं सूत्र असेल, देव भक्तीत बांधलेलं आहे, मी नाही विचारू शकत. सुमंतानं सांगितलं प्रभू मारुती राहायला एखाद्या वेळेस वेळ प्रसंगी मी विचारेल. 8 दिवस महिना 2 महिने गेले आणि देवाने विचारलंस का? नाही. हिम्मत होत नाही प्रभू विचारण्याची, हिम्मत होत नाही, हिम्मत होत नाही. आणि एके दिवशी एक महात्मा दरबारात आले. महात्मा दरबारात आल्याबरोबर सिंहासनावरची सगळीच माणसं पळत गेली आणि त्या महात्म्याच्या चरणावर लोळण घालतात. उभ्या उभ्या प्रभू रामचंद्रांना काम सांगितलं. प्रभू रामचंद्रांना ते मान्य केलं आणि महात्मा निघून गेले. सुमंतानं सांगितलं आपल्याकडे नवीन अतिथी आल्याच्या नंतर त्याच्यासाठी आज एखाद्या मोठ्या लग्न कार्यात VIP कक्ष असतो ना राजू, तिथं मुद्दाम तितकी दोरी बांधलेली असते है का नाही अजय? हो, हे VIP कक्ष. हो, मग त्याच्यात रंगारंगाचं पाणी पिऊन येणारे का असं ना, फक्त पैशावाली पाहिजे. मी रंगारंगाचं पाणी म्हणतो, मी काय कशाचं नाव घेत नाही. VIP कक्ष त्यांच्यासाठी स्वतंत्रता असते. हे पुन्हा म्हणायचे यायला कसं काय वरी घेतलं, हे परिसरातलं कीर्तनच सोडित नाही. मी आल्या आल्या म्हणलं पंडित भाऊ आले असतील, आता त्याला म्हातारं म्हणायचंच नाही, मीच म्हातारं ती पोरग विठाला विठाला. आणि त्यांच्यासारखे तुमच्यातले पण खूप परिसरात कीर्तन ऐकायला येतात, पण तुम्ही जवळ येत नाही, त्याच्याकरता ओळख होत नाही. ओळख होत नाही, की नाही राजू? असंच म्हणावं लागेल ना. हेच दोघं चौघं येतात असं नाही, तुम्ही पण फार येतात. फक्त काय तुम्ही कीर्तन ऐकतात प्रेमानं आनंदानं, मला आशीर्वाद देतात आणि निघून जातात. तुमच्याही पाठीमागे वेळ नसतो. चला, VIP कक्ष होता, त्या कक्षात आली नाही ती महात्मा. सुमंतानं संध्याकाळी देवाला प्रश्न केला, देवा काय प्रकार आहे? ते म्हणले मला तुला हेच विचारायचं होतं प्रधानजी, मला तुम्हाला हेच विचारायचं होतं की काय ही सुद्धा महात्मा आहे, भगव्या कपड्यातला महात्मा आहे, बसले नाही VIP कक्षात. चला म्हणले. मारुतीराय बसले नाही, त्याच्यातलं 10-5% मी विसरून गेलो, पण 90% अजूनही अंतःकरणात हनुमंतानं आपलं काय केलं नसावा. एक प्रधान होता, थोडा चरचर होता. असतेत राजकारणात काही गोड बोलणारे असतात, काही चोंभाळे असतात, काही चरचर बोलणारे असतात, काही बोलून दाखीत नाहीत, करणीला चुकत नाही, असे बी असतात. तसा तिथे एक प्रधान होता. इथे कोणी असतील तर अंगावर घेऊ नका. मग रेडीमेड कपड्याचं दुकान आहे, मग राजकारण पंढरपुरातले, मला तुमच्याहून काय घेणे, फुकट कळण शेंडी वळवळ. तुमच्यात पडल्या मोद होतर फाटन विठाला विठाला. तुमच्या तुम्हाला ते असावं असावं. खर तर ज्याला वारकरी संप्रदायाची गोडशी नाळ कळाली त्यानं सरपंच होण्याची पण इच्छा नाही केली पाहिजे. आमचा मित्र एक चांगला गात होता हो, परिसरात त्याची एक तारीख रिकामी नाही, ते सरपंच व्हाल. मी नको रे, ते म्हणला तुला मोह खपतच नाही. हो, 22 गाई 6 मशीन 3.5 एकर जमीन लिहून दिली, झाला तर नाही, ती सुटली नाही. आता नाशिकला गट्टू उचली तू, सिमेंटाचा कारखाना आहे गट्टूचा तिथं. म्हणलं कसं गार लागायला आता, तो लय मायावर वस्कू लागला पिसाळलेल्या मांजरावानी. हो, अशी गोष्ट आपण नाही तिकडे पडायचं. आपलं हे सगळे राजे आपल्या पाया पडतात नाही, याच्यापेक्षा कोणतं घेता? विठाला विठाला. हे जरा जरा कीर्तनाची पाकिट बी बसू देत नाही, वळवळ करतात माणसाला, वळवळ. काय करू काय करू, काय गाव खातो का काय सोमळ्या. विठाला विठाला. नेहमी सांगत असतो, अर्थशास्त्राचा सिद्धांत आहे, मोठ्याचं वाक्य, पैसे कमीनं कोणालाही जमत असते, टिकवणं सगळ्यात मोठा पुरुषार्थ आहे. पैसे कमवायला जितकी ताकद लागते का त्याच्या 1000 पटीनं पैसे टिकवायला लागत असते. म्हणून हे एखाद्या गोष्टी आल्या म्हणजे असं वळवळ 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 नाही केलं पाहिजे, नालीतल्या किड्यासारखं.
विषावत राहिलं पाहिजे. ते प्रधान होता, थोडासा वाईट नव्हता. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राच्या दरबारातला वाईट कसं म्हणता येईल, पण थोडा चंचळ होता, चरचर बोलणारा होता. माझ्यासारखा येडपट असन जरा बोलण्यात. मारुतीराय एक बोलायचं तुम्हाला. मारुतीराय म्हणले, किती दिवसापासून तुझ्या डोळ्याहून, गालाहून, कपाळाहून, ओठाहून मी लक्षात घेत होतो की तुला काहीतरी बोलायचंय, आणि तू जे बोलणार आहेस का ते मला आधीच माहिती आहे. तू एकच विचारित असशील की मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रावर तुमचं इतकं प्रेम आहे, तुम्ही हृदयात ठेवलंय, आणि मग ती खुर्ची टाकली, ती गादी टाकली, तो पलंग टाकलाय, ते काय काय सोफा टाकलाय, तुम्ही त्याच्यावर का बसत नाही, हेच विचारायचं होतं ना. प्रधान म्हणला, अरे बापरे, तुम्हाला तो मनातलंच कळालं. ते म्हणलं, कळण्याचा काय विषय, हीच खुमखुमी होती ना तुमची प्रधानजी की मी याच्यावर का बसत नाही. मला उत्तर द्या, तुम्ही या राज्याचं प्रधानपद निभवता, मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या नगरीतलं तुम्ही प्रधानपद निभवता, पण या खुर्चीवर बसल्याच्या नंतर मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या नामाचा जप किती करता. ते प्रधान म्हणला, काय बोलायले मारुतीराय, हे दप्तर लिहता लिहता, वह्या काळ्या करता करता, सह्या करता करता, आणि 15-25चे बजेट काढता काढताच मेळ लागन आणि हे सगळा, आणि का भजन करू. मारुतीराय म्हणले, बेट्या तू प्रधान असून या खुर्चीवर बसल्यावर भजन होत नाही, तर मी याच्यावर बसल्यावर देव कुठं आठवण. म्हणून देवानं जरी मला आसन टाकलं असेल, पण हे आसन जर मला देवाचं भजन करू देत नसेल, तर मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, ज्या आसनावर बसल्याच्या नंतर त्या आसनाच्या लालसेपोटी, त्या आसनाच्या वैभवामुळं, त्या आसनावरच्या गर्वामुळं, त्याच्यावर निर्माण झालेल्या फार मोठ्या अहमपणाच्या गंडलामुळं या जिभेला त्याचं नाव येत नाही, म्हणून त्या सुखाला आग लागो. बसतोय दरबारात, पण गुडघे टेकून, डावा गुडघा टेकून, उजव्या गुडघ्यावर हात जोडून मारुतीराय रामप्रभूच्या मंदिरात मारुतीरायचं अधिष्ठान. तिथे खुर्चीवर नाही, सिंहासनावर नाही, पलंगावर नाही, गादीवर नाही. नको, आगी लागवत आहे सुख, ते सुख मला भजन करू देत नाही.
मोठा माणूस होता एक, फार मोठा, फार मोठा. आपल्याकडे मोठं त्याला म्हणते, जाऊ द्या कशाला हिचकायचं ते. मोठा माणूस आहे, मोठा, की ज्याला सकाळी आंघोळ करताना एक उटणं लाईत होते, उटणं. तर त्या उटण्याचा सुगंध घेण्यासाठी अप्सरा येत होत्या, अप्सरा. त्या व्यक्तीला आंघोळ घालीत असताना सूरसनई चौघडा वाजत होता. आणि अप्सरानं विचार केला, पंडित भाऊ, आपण या राजाच्या उटण्याचा सुगंध घेतो, आपण या उटण्याचा सुगंध घेतला आणि राजाला जर राग आला तो रागवेन, म्हणून आंघोळ होऊस तर सूरसनई चौघड्याच्या तालावर अप्सरा नाचत होत्या. मेनका, उर्वंशी, तिलोत्तमा, रंभा ह्या अप्सरा नाचायच्या आंघोळ होत असताना. काय राजा असेल, काय वैभव असेल त्या राजाचं. त्या राजाला आंघोळीला पाणी टाकायला 300 बायका, प्रमोद, 300. सप्त्याहून गेल्यावर पाठ घास म्हणली तर पटकन पळत यायचं. तिथं 7-8 दिवस मुक्कामाला होतो, बाथरूम खरबड होती, तिलाच घासीत होतो रे. आता गंजा घामानं मळाली असेल, जरा घासती का, आणि आली तर समजायचं म्या नशिबवाने पाठ घास म्हणल्यावर बायकोनं पाठ घासली. हो, सांगून पाठ घासीत नसेल तर समजायचं आंधळ घोडीशे पांदळ भला आणि अवकुशळ बायकोशे रंडका भला. कर कसे संगती दुःख उदंड फजिती. मग वाक्य का, नैवम गांजा कसम लिखितम, नैवम गिरगावकर लिखितम. सात्विक पुण्यवान माणसं 300 बायका स्नान घालायला. सुलेपनम सुगंधी द्रव्याना येन सुरसन यात्याम वाद्यानाम अप्सराम नृपदन्यासोयु. पदन्यास म्हणजे नाचणे. हो, पदन्यास म्हणजे नाचणे. अप्सरा नाचायच्या. वैभव काय असेल, बायका होत्या 1800 बायका, 1800. किती सुंदर. तरुवर शाखा प्रसन्नती, ए शाखा तरुवर प्रसन्नती, माल्याधिनी भयवतो सीतानाम पुष्पभो व्यालाक्षयो. तनुच्या गंधाने, तनुच्या सुगंधाने अऋतुम पुष्प प्राप्तेय. ऋतुपुष्प नाही, ज्या ऋतूमध्ये झाडाला कधीच फुल लागत नाही अशा झाडाखाली त्याच्यापैकी कोणती जरी एक गेली तर तिच्या तनूच्या सुगंधानं झाडाला कळ्या लागत होत्या. काय सौंदर्य असेल. आपण सौंदर्याच्या यादीत नाही. एक जण म्हणला मी लय सुंदर दिसतो. म्हणलं कस करू तू, मग हानतूक माया तुतरीत. तू सुंदर दिसतो मग कस करू, तुला डोक्यावर घेऊ का खांद्यावर घेऊ का काय करू, का तू लोणचं घालू. ते बी खात नसतील माणसाचं. काय हिडपटेस का काय म्हणलं. काय जुनी माणसं म्हणायचे, काय तुला मीठ लावून चाटायचंय का, अशी मन होती की नव्हती आपल्याकडं. नसती रूपानं दिसती काम करीत नाही, सगळे म्हणते सुंदर दिसती काय मीठ लावून, अशा बायका म्हणायच्या. बरं जुन्या खेड्यातला जन्म आहे माझा. एक जण म्हणला मी पाय ना कसा भारदस्त दिसतो. हो, तो लोणचं घालायचं मेल्या. म्हशीला पाणी पाजीनं, बैलाला पाणी पाजीनं, काम करीनं, काही नाही कामाला कधी मधी खाल सगळ्याच्या आधी. हो, तो लोणचं घालायचं मेल्या. हे जुन्या बायकांचं. कधी कधी जुनं विसरायचं नाही बरं का. जुनं ते सोनं असते. जुने विसरले ते मेलेच समजायचं. विठाला कोणी एक जण म्हणला मी लय सुंदर आहे. म्हणलं मायाकडे काय तू सुंदर आहे का. हो, मंडळीला फोन लाव. त्याच्या लावला त्याने त्याच्या बायकोला फोन. मन 1 हप्ताभर मी आंघोळ करणार नाही. ते म्हणली पागल झालात का काय. ते म्हणला कसा बी होती पण 1 आठवडाभर आंघोळ करणार नाही, पाय धुणार नाही, तोंड धुणार नाही, भूक लागली की तसंच खाणार, झोप आली की तसंच झोपणार. ते म्हणले कशामुळं. ते काहीच नको, मला गुरु भेटलेत त्याच्यामुळे. ते म्हणलं पुढं. म्हणलं 8 दिवस नुसतं कच्चून 3 टाइम खायचं, आंघोळ करायची नाही, आणि 9व्या दिवशी तुझी बनेल माझ्याकडे दी. बनेलीला 6 पायाची घोडे झाली. तर मग कळतेच 6 पायाचे घोडे. वा वा नाही वा
काय काय माणसं म्हणते वारे वारे नाही वा. कितव्या दिवशी बघला तू होत्या राजे भाऊ? पूर्वीच्या काळात तुमच्या काळात साबणा नव्हत्या लहानपणी. बनेली कशात? पाणी उकळायचे आणि त्याच्यात हलवायचे. चिकनीच्या बनेली होत्या नागमणीच्या. उकळत्या पानात कपडे धुवायचे. वा होता त्या महाराज, वा होता त्या. मग काय सौंदर्य असेल आपलं. इतकी निर्मळ माणसं आहेत आपण. आपल्या निर्मळ माणसाच्या घामानं जर वा तयार होत असतील तर आपण किती गदळ आहेत. ज्यांच्या सुगंधानं झाडाला कळ्या लागत होत्या त्या सुंदर आहेत. आपण नाही सुंदर. आपण सुंदरपणाचं आव्हान आलो. भवाळ्या कापणं काय, लिपस्टिक लावणं काय, त्या का काय दरवाजाला अडकायल्यात का काय येड्यावानी काय. हो अहो काय काय माणसं सुद्धा दिवसात 30 बारे आरशा. आमचा एक मित्र ते म्हणला, आता मित्र म्हणत नाही मी, पहिलं म्हणत होतो, भागवताव बसल्या लिपस्टिक लावायचा. हो भागवताव लिपस्टिक लावून. वक्ते बाबा म्हणायचे पुरुष जर हाती बायकासारखा नटचा असेल तर तो त्याच्यामध्ये स्त्रीत्वाचा अभाव. विठाला विठाला अभाव नाही भाव आहे, भाग आहे. अभाव शब्द चुकीचा बोललो. माणसानं मोजकं नटावं. अहो बाईनं तर दिवसात आरसा दोनदाच पाहावा. दोनदाच कंगवा पाहायला पाहिजे. जी बाई दिवसात 7-8 बाऱ्या कंगवा घेते तिच्या चपातीत केसन पिटल्यात, केस गावसणारच. हो ज्याच्या घरी स्वयंपाकात केस सापडते समजायचं हिला जास्त नटायचा नाद आहे. हो हो हे असं नाही येड्यावानी केलं पाहिजे. हिशोबात राहिलं पाहिजे. आमच्या संग माणूस होता त्याच्या खिशात कंगवा, कुठं बी मिशात इचरायचा. अरे नाही इचरे आहेस का काय रे मिशा, केस नाही डोक्याला मिशा इचरी तू येडपटवानी काही सोंग म्हणलं. काय नाटक बाबा हे. जाऊ दे. ज्यांच्या शरीराच्या सुगंधाने झाडाला कळ्या लागावं ते सौंदर्य किती असेल कल्पना करा. अशा 1800 बायका. आगी लागतोय असो का सांगतोय. स्नान करत असताना आईनं वर्ण पाहिलं, पाठीवर थेंब पडला. तो संस्काराचा थेंब होता, जागृतीचा थेंब होता, आठवणीचा थेंब होता, उपदेशाचा थेंब होता. पाहिलं वरी गेले, देववस्त्र होतं ठेवलेलं देवघरात, भगव्या रंगाचं वस्त्र. आई काय झाले? काही नाही बाळा, 66 ओलांडलीस. मुक्तचंद, तुमच्या पायातला बूट मुक्तचंदांना येतोय. 1800 बायकांची चोजले पूर्ण करत असताना अध्यात्मात कधी पडलात? वर्षभर काय असेल आप्पासाहेब तुमचा असू द्या, पण ह्या 8 दिवसाकरता गावातली तरुण, वयोवृद्ध, ज्येष्ठ, श्रेष्ठ, माय, मावल्या, लहान मोठी सगळी एकत्रित धरून मारुतीरायाची 153 वर्षाची परंपरा 200 वर्षामध्ये न्या. या 8 दिवसाकरता, 8 दिवसाकरता देवाचं व्हा. बाकी तुम्ही तुमचं राजकारण करा. ते राजकारण करत असताना समाजाची सेवा जितकी घडेल तितकं करण्याचा प्रयत्न करा. 66 ओलांडली राजे तुम्ही. आई सांगते, आई राजे 66 ओलांडली. 1800 पत्न्याचं संगोपन करत असताना, ह्या राज्याची याच्यावर आरूढ असताना, याची चोजली घेत असताना, या शरीराला लालन पालन देत असताना वरची शिदुरी तुम्ही काय केली? बाजूला गेले, देवघरातलं वस्त्र घेतलं आणि बाजूला जाऊन अंगावरचं वल्ल वस्त्र काढून टाकलं आणि त्या देवघरातल्या वस्त्राची लंगोटी तयार केली. आई जमलं, भिक्षा कशात मागशील? माईनं स्वतःचा पदर पाडला. वैकुंठवासी साहेबराव महाराज सोनोटीकर सांगायचे, आईनं स्वतःच्या वात्सल्याचा पदर दिला. त्या पदराला 3 गाठी मारल्या आणि आईच्या पदराची झोळी स्वतः आईनं 66 वर्षाच्या मुलाच्या काखेत अडकवली. 1800 बायका आहेत, 1800. त्याच्यापैकी सर्वात अगोदर पहिल्यानं जिच्या सोबत लग्न केले, तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलम चंद्रबलम तदेव विद्याबलम दैवबलम तदेव लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजय. पहिलं लग्न. सपानी गरणनो भयति दाया
सुमंगलम भय व्याप्तिया याव मंगल सर्व पुनितानां सभार्या 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 यो पुनित. पहिली पत्नी, ज्येष्ठ पत्नी, तिच्या दारात पोचली. आईच्या पदराची झोळी आहे. मोठ्यांचं वाक्य सांगतो, आईच्या पदराची झोळी आहे. देववस्त्राची लंगोटी आहे. आणि 1800 पैकी 1 नंबरच्या पत्नीच्या दारात माय शब्द वापरला. भिक्षां मा. लक्षात, जोग घेतलाय. आई म्हणून भिक्षा मागितली आणि प्रथम क्रमांकाच्या पत्नीने मुठभर भिक्षा मागली. मान खाली घातली, डोळ्यातनं पाणी टपटपत होत. पती शब्द नाही वापरला, स्वामी शब्द वापरला. स्वामी हा संतांना शब्द वापरता येतो, स्वामी हा देवांना शब्द वापरता येतो, आणि स्वामी हा पतीला सुद्धा शब्द वापरता येतो. काय विद्वान बाई असेल. स्वामी, तुम्ही एवढ्या मोठ्या राज्याचा त्याग करता, ह्या जनतेची काय अवस्था होईल. मुक्तचंद महाराज राज्य सांभाळतील. मुक्तचंद महाराज राज्य सांभाळतील. ठीक आहे, मुक्तचंद महाराज जरी राज्य सांभाळीत असतील तरी तुम्ही भगव्या रंगाची लंगोटी का घेतली. देवासाठी घेऊन जोग अवघा भोग त्यजियला, अवघा भोग त्यजियला. देवासाठी घेऊन जोग, मी देवासाठी भगवी लंगोटी घातली. अवघा भोग त्यजियला. 1800 पत्न्यापैकी 300 स्नानाला धावत यायच्या. सुरसनई चौघडा वाजायचा, सुगंधी विलेपन लुटणे लागायचे, सुगंधी द्रव्यानं मालन व्हायचं, अंगाला लालन व्हायचं. अप्सरा देवांगना नृत्य करायच्या. राज वैभवाच्या थाटात मी वावरायचो. 66 ओलांडली, आता नकोय मला. ही भगवी कौपिन धारण केली, मी आता जोगी झालोय, मी आता भिक्षुकी झालोय. निघाली पुढं. समोर गेल्याच्या नंतर एका नाथांची भेट झाली. त्या नाथांचं नाव आहे श्री गुरु जालिंदरनाथ. आणि प्रचंड समुद्र वलयांकित राज्य कारभार सांभाळणाऱ्या व्यक्तीनं भगव्या रंगाची लंगोटी घातली आणि बीड जिल्ह्यामध्ये बहीण दिलेली होती. त्या बहिणीचं नाव होतं चंपावती नावाची राणी. बीड जिल्ह्यात होती, नाव आहे चंपावती नावाची राणी. प्रचंड श्रीमंत. आणि कानोकान खबर मिळाली चंपावती आई साहेबांना की तुमचे भाऊ जोग धारण केलाय, भगवी लंगोटी घातलेली आहे. आगी लागत आहे सुखाचा. आईच्या पदराची झोळी केलेली आहे. भिक्षा मागण्यासाठी नगरीत आले. बहिणीला भावाविषयी तळमळ होती, पण नवरा चंचल स्वभावाचा होता. त्यानं सांगितलं, मूर्ख आहे तुझा भाऊ, आमची आबरू वेशीला टांगत आहे, त्याला घोड्याच्या तबेल्यात ठेवा. घोड्याच्या तबेल्यात ठेवलं. घोड्याचा खरारा करणाऱ्या सोबत जेवायला पाठिलं. महाराजांना देवासाठी जोग घेतलाय, त्याला मोठेपणाची गरजच नाही. त्याला काय गरज आहे मोठेपणाची, काय गरज आहे. महाराज ते ऐश्वर्याचं तेज, आतापर्यंत केलेली भगवंताची सेवा, या सेवेचं तेज. महाराज घोड्याकडे एवढं तेज असतं चपलपणाचं, ते चपलपणाचं तेज घोडे विसरले आणि मधात बसलेल्या साधूकडे बघत होते. त्या साधूचं नाव होतं गोपीचंद नावाचा साधू. गोपीचंद नावाचा राजा. राजा आहे तो राजा. आपल्या भावाला घोड्याच्या तबेल्यात बसावलं. याच्याकरता चंपावती राणीला दुःख झालं आणि चंपावती नावाच्या राणीनं भावासाठी त्यावेळेला पोटात खंजीर घालून घेतला. अंत्यविधी करता पार्थिव आणलं. सर्वत्र चर्चा झाली. ए बुवा, ए महाराज, तुझ्यासाठी बहिणीचा शेवट झालाय. बहीण मेली तुझ्या करता, लाज वाटते का तुम्हाला. बोलणारी लोक हरामखोर असतात. गोपीचंद महाराजांनी सांगितलं, माझ्या ताईचा अंत्यविधी करू नका. मी ताई नाही म्हणाले, या माऊलीचा अंत्यविधी. आता नातं कसलं आलंय. ह्या माऊलीचा अंत्यविधी करू नका. ह्या माऊलीला चेतन करण्याची क्षमता आमच्या गुरुवर्यात आहे. आणि आख्यायिका कोणी म्हणते अंत्यविधी झाला, हात पाठीमागे ठेवला आणि मग श्री गुरु जालिंद्रनाथ आले आणि त्यांनी चंपावती राणीला पुनश्च चेतन केलं.
श्री गुरु जालिंदरनाथांची कृपा. मोठ्या निमूटपणे श्री गुरु जालिंदरनाथांनी हा नाथ संप्रदाय गोपीचंदांच्या स्वाधीन केला आणि कालांतराने गोपीचंदांना एक विमान नेण्यासाठी आलं. विमान नेण्यासाठी आलं. आणि त्या विमानामध्ये गोपीचंद बसले. त्या लागे विमान पाठविले, त्या लागे विमान पाठविले. त्या विमानात गोपीचंद बसले. स्वर्गाच्या काही ठराविक अंतर कापल्याच्या नंतर गोपीचंद महाराजांनी त्या विमानाच्या चालकाला, सारथ्याला सांगितलं, दादा थांबवता का विमान? काय करायचंय? काही नाही, माझ्याकडे जप करण्याची एक माळ आहे आणि ते हात ठेवून जप करण्याची एक कुबडी आहे. हात ठेवण्यासाठी साधूला एक लाकडाची कुबडी असते आणि एक माळ आहे. तुम्ही तुमचं विमान थांबवा. मी हातातली कुबडी जर खाली सोडली तर माझी आई त्या कुबडीला धरून विमानात येईल. तुम्ही विमान थांबवा. त्या विमानाचे पार्षद रडत होते. आगी लागत आहे असं का सांगते? त्या विमानाची पार्षद रडत होती आणि महाराजांनी विचारलं गोपीचंद महाराजांना, तुम्ही का रडता? महाराज, तुमच्या आईवर जितकी श्रद्धा आहे ना, तुम्ही एवढे पुण्यवान आहात, तुमच्या करता आम्हाला देवानं विमान घेऊन पाठविले. पण तुमची आई सुद्धा इतकी पुण्यवान आहे. तुमची आई पुढच्या विमानात बसलेली आहे. तुमच्या अगोदर तुमच्या आईला विमान पाठविले, तुमच्या अगोदर तुमच्या आईला विमान पाठविले आणि मग तुम्हाला विमान आलंय. गोपीचंद महाराज रडत होते. त्या विमानाच्या चालकाने, आता काय पायलट वगैरे काय म्हणत असतील, जाऊ दे, आपल्याला काय करायचं त्याच्यावर, पण त्या चालकाने विचारलं, तुम्ही जिथं कुबडी खाली करत होता हे त्रिलोचन राजाची नगरी आहे. गोपीचंद महाराजांनी सांगितलं, त्रिलोचन राजा माझे बाबा होते आणि जिला मी आई म्हणतोय ती माझी खरीच आई, ती त्रिलोचन राजाची पत्नी आहे. आणि मग जाऊ द्या पुढचा प्रश्न यमधर्माचा, पण आपण सारथ्याचं विचारू. त्या विमानाच्या सारथ्यानं, चालकानं विचारलं, एवढं मोठं वैभव असताना तुम्ही भगव्या रंगाची लंगोटी घातली, आईच्या पदराची झोळी केली आणि तुम्ही भिक्षा मागत अख्खं जीवन भिक्षा मागत जगलात. लाखो, तुमच्याकडे 22,000 प्रांतीय राजे होते. 22,000. सगळ्यात मोठे जास्त राजे कोणाकडे होते तर जरासंध्या, महाभारतातला हरामखोर, ज्याच्या आईनं ज्याचा सांधा जोडला म्हणून त्याला जरासंध म्हणत होते. प्रमोद वा, असे जर पुढे कोणाकडे राज्य सात्विक राजाकडे कोणाकडे असतील तर ती फक्त गोपीचंद महाराजांकडे प्रांतीय राजे होती. आणि एवढं मोठं वैभव असताना तुम्ही भिक्षान्न खाल्लं. भिक्षान्न पवित्र आहे म्हणून तर वारकरी संप्रदायामध्ये मधुकरीच्या अन्नासारखं पवित्र जगात काय नाही. मधुकरीच्या अन्नासारखं. ज्यांनी मधुकरी खाऊन गाथा ज्ञानेश्वरी निष्ठेनं पाठ केली का, त्यांना जग हृदयात ठेवील नवल नाही, विटेवरचा मालक सुद्धा हृदयात ठेवतो. त्याच्यावर निष्ठा असली पाहिजे, प्रेम असलं पाहिजे. त्या सारथ्यानं विचारलं, एवढं वैभव असताना तुम्ही ही 3-3.5 बोटाची कोपीन बांधली आणि आईच्या पदराची झोळी केली, भिक्षा मागितली, कशा करता? सारथ्याच्या तोंडावून हात फिरिला, विमानाच्या सारथ्याच्या, त्या चालकाच्या तोंडावून हात फिरिला. दादा, हे तुला फक्त थोडंच माहित आहे? ह्या नगरीला बघून तू भुललास? अरे याच्यापेक्षा हजारो पटीनं माझ्या बाबांचं स्वराज्य होतं. माझे बाबा लाकडाच्या एक साठाभर सरपणात जळालेले मी डोळ्यानं पाहिलेलं आहे, माझ्या डोळ्यानं पाहिले. माझी तीच अवस्था झाली असती रे हे चोजले भोगत असताना. पण हे नकोय म्हणून माझ्या आईच्या डोळ्यातला एक उपदेशाचा थेंब फांदीवर पडला, पाठीवर पडला आणि मी राज्य मुक्तचंदाच्या स्वाधीन केलं. फक्त ते याच्याकरता केलंय की हे सांभाळत असताना मला देव सुचत नव्हता म्हणून देवासाठी घेऊन जोग अवघा भोग तेजियला. मी फक्त देव मुखारिंदात यावा, रात्रंदिवस विश्वाचा मालक अंतकरणात राहावा म्हणून या गोपीचंद राजानं, पूर्वीच्या गोपीचंद राजानं जोग घेऊन भगवंताची सेवा केली. याचं एकमेव कारण आहे की तो मला देवा, तो राज्य माझ्या मुखारविंदातून भजन येऊ देत नव्हतं, मला देव अंतकरणात साठू देत नव्हतं म्हणून मी त्याचा त्याग केलाय. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, अगिला
काय वैभव असलो गोपीचंदाला, फक्त देव तोंडाला येत नाही याच्या करता राज्याचा त्याग केला. आपण लय गाथा वाचायला पाहिजे महाराज. किती लोक डोक्यावर घेतात आपल्याला. हे गाडीत बसल्यावर इन्स्टा पाहायचं नाही. हा, मोबाईल मध्ये गाथा डाउनलोड करा, ज्ञानेश्वरी डाउनलोड करा, वाचा. जग डोक्यावर घेऊन नाचील आपल्याला. ज्या दिवशी देवाला पटत नाही त्या दिवशी हे डोक्यावर घेणारे खाली तुडीत असते, इतकं लक्षात ठेवा. काय लोकांचं बघितल्यावर आम्ही किती पाठांतर करायला पाहिजे, किती वाचायला पाहिजे, किती वाचायला पाहिजे. गोरक्षनाथ संपवायचं का पुढं सरकवायचं? पुढं जरसं पुढं काय मुकोदमी बाबा. विठाला धर्मराजा झाले. भारतीय संस्कृतीला, इंद्रप्रस्थाला, हस्तिनापूरला, दिल्लीला लाभलेला राजा. द्वापार युगातला राजा म्हणजे भजन करणारा राजा होता. सोंगाचं भजन नाही बघा. हो, तुम्ही राजलोकांनी केलेले सोंग जरी तोंडाव म्हणत नसतील तरी माघारी लक्षात येतं सोंगाडी राजे कोणते असतील म्हणून. हो, सोंग नाही करायचं, नाटकं नाही करायची. एक तिळा इतकं सोंग नसणारा राजा धर्मराजा. भाऊ सुद्धा त्याच अधिकाराचे. महाराज परिस्थिती नाजूक असतानाही सोंग केलं नाही आणि परिस्थिती चांगली असतानाही सोंग केलं नाही. पाहती पांडव अखंड वनवास, पाहती पांडव अखंड वनवासी. वनवासातही भजन केलं. कशाहून भजन केलं? अर्जुनासारखा महात्मा शूरवीर झोपी गेल्याच्या नंतर अंगावरच्या जटा सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणत होत्या. इतक्यावरच सोडून द्या. वनवासातलं एक प्रकरण आहे तारू आपा. वनवासातलं एक प्रकरण आहे गोड आहे. वैकुंठवासी गुरुवर्य भागवतातलं एक मार्मिक रत्न श्री गुरु रामचंद्रजी डोंगरोजी महाराज सांगायचे. पांडव वनवासात असताना एके दिवशी अर्जुन रस्ता भटकले. ते भटकले नसतील, ते काही निमित्ताने एका कोपऱ्यात गेले असतील कोणते बाबा. पण धर्मानं भीमाला सांगितलं, भीमा पार्थ कुठे रे? सूर्यास्त झालाय, पार्थ सापड आला नाही. पार्थ कुठे आहे? अर्जुन कुठे आहे? कुठे अर्जुन कुठे? भीमदादाने विचार केला, सगळ्यांना सांभाळून नेणारा भाऊ आज सूर्यास्त झाला तरी येत नाही, कुठे असेल? प्रचंड राक्षसांचं वास्तव्य त्या जंगलात होतं. पण भीमाला खात्री होती, आपल्या पार्थ नावाच्या, अर्जुन नावाच्या भावाला काय मिळाली राक्षसांवर बडायची. लाखो राक्षसाच्या बळाची शक्ती ज्याच्यात आहे त्याला राक्षस काय करतील. पण दादांनी काम सांगितले, धर्मदादांनी काम सांगितले, अर्जुनाला सापडणं गरजेचं. आणि सूर्य मावळल्याच्या नंतर जंगलात हातात मशाल नाही, काही नाही. आणि भीमदादा अर्जुनाचा शोध घेण्याकरता निघाले. शोध घेण्यासाठी निघाले, शोध घेण्यासाठी. त्यावेळेला भीमानं गर्दाबाद झाडीमध्ये शोध घेत असताना काही रस्त्याच्या कडेला झाडाच्या जास्त फांद्या ज्या रस्त्यात आल्यात का, ज्या चलता चलता अंगाला लागतात का, त्या फांदीला कान लावायचा. त्या फांदीला कान लावायचा. त्या नामधारकाचा स्पर्श वेगळा असतो.
नामधारकाचा स्पर्श वेगळा असतो, वेगळा असतो. तुकोबाराय कोण्या डोंगरावर गेले हे कोण्याही माणसाला विचारलं तर सांगता येत नव्हतं, कारण तुकोबाराय काही लोकांच्या देखता थोडे जायचे. रामचंद्र असेल, भंडारा असेल, कोरड्या असेल, 3 डोंगर ते त्यांना मनाला वाटेल त्या डोंगरावर चिंता करता जायची. पण आईसाहेबाची पंचायत व्हायची. आता भाकरी नेऊन द्यायच्यात प्रमोद बुवा, कोण्या डोंगरावर असतील, डोंगरावर वरी जाऊन खाली येऊन पुन्हा दुसरा डोंगर सोंदायचा, दिवस माळेल. दुपारची भाकरी द्यायची कधी. म्हणून शोध घेतला. रस्त्याने उमटलेल्या मातीतल्या पावलाला कान लावायचा आणि ज्या पावलातून विठ्ठल ध्वनी येतो तो पाऊल तुकोबारायचा आहे. आणि त्या पाऊल खुणानं आईसाहेब वरी चढायच्या. काय नामधारकाची वृत्ती हो, काय ठसा आहे नामधारकाचा. संत शिरोमणी मंगळवेढ्याचे मालक श्रीमंत श्री चोखोबाराय कुसाचं बांधकाम चालू होतं. कुस, कुश या शब्दाचा अर्थ गावकोस, याचा सामान्य अर्थ, तुमचा प्रचलित अर्थ कंपाऊंड. राजेभाऊ, कंपाऊंड. आणि कुसाचं बांधकाम चालू असताना भिंत अंगावर कोसळली आणि ते जात राहिले. अंत्यविधी झाला. पंढरीतल्या मालकांनी संत शिरोमणी नामदेवरायला सांगितलं, नामदेवा आस्ती घेऊन या. नामदेवे आस्ती आणिल्या पारखोनी, घेत चक्र पाणी पितांबरे. पारखणे म्हणजे ह्याच चोखोबारायच्या असतील. 450 लोक मिळते प्रमोदजी. माऊली 450 लोक मिळते, 450. त्याच्यातले काही दफन केलेले होते, शैव होते, काही मुस्लिम होते आणि काही पेटवलेले होते. तर पेटविलेले पंडित भाऊ कितीतरी लोक होते. त्याच्यातल्या आस्ती ओळखायच्या कशा, कशा ओळखायच्या, कशा ओळखायच्या. एका ट्रक अपघातात ड्रायव्हर आणि किन्नर 2 जण गेले आणि ट्रक पेटला. ट्रक पेटला. मी साक्षीदार आहे त्याचा, मी पाहिलेलं होतं ते. माझी गाडी जवळजवळ 1.5 तास थांबली. मोठा ट्रक होता तेलाचा. आणि कालांतरानं 1.5 तासाच्या नंतर अग्नी शांत झाला. पण ड्रायव्हरच्या सीटवर कोण बसलेला होता आणि कंडक्टरच्या सीटवर, ते कंडक्टरच्या सीटवर कोण होता ट्रकच्या, हे दोघांना ट्रक चालवता येत होता. पण आता याच्यापैकी कोण असेल आपला आणि कोण असेल त्यांचा. दोघं 2 आडनावाची होती, दोघं 2 जातीची होती. निमूटपणे घरातल्या सगळ्या लोकांनी 4-4 आस्ती उचलल्या आणि त्याच्यावर विधी केला. कोणती कोणाला कळली असेल का ती आस्ती, त्याच्यावर नाव थोडंच होतं. मग इकडे एवढी मोठी मिस्त्री गौंडी जाळले, याच्यातल्या आस्ती ओळखायच्या कशा. नामदेवरायांनी आस्ती कानाला लावल्याबरोबर ज्या आस्ती विठ्ठल म्हणतात त्या चोखोबारायच्या. हा नामधारकाचा ठसा आहे, हा नामधारकाचा ठसा आहे, नामधारकाचा ठसा आहे. मारुतीरायाला सांगितलं, हनुमंताजी तुम्ही सीतेच्या शोधाकरता चाललेत. हो, मला खात्री आहे तुम्ही शोध घेताल. देव रडत नव्हता बरं, अंतःकरण रडत होतं, देव रडत नव्हता. एक लक्षात घ्या, द्वापार युगामध्ये कृष्ण परमात्मा कधीच रडले नाही. आणि जे रडले असतील तर ते फक्त सात्विका करता रडले, राज्या करता, पुरुषार्था करता, वैभवा करता कधीच नाही रडले देव. अद्याप नाही, अद्याप नाही. ते फक्त भक्ताच्या करुणे करता. हनुमंता तुमच्या कार्याची पोचपावती मला माहिती आहे, तुम्ही सीतेला सापडिताल. पण मारुतीरायाने विचारलं, आई साहेबाला कसं ओळखू. हनुमंता जिथं भाजी सीता बसलेली असेल ना रे, त्या ठिकाणची जागा रामराम म्हणते. मारुती जिथं सीता बसलेली असेल ना, ज्या झाडाखाली बसलेली असेल ते झाड सुद्धा रामराम म्हणते. त्या ठिकाणचे खडे आणि पानं सुद्धा रामराम म्हणतात. ही नामधारकाची ओळख आहे, ही नामधारकाची ओळख. एकदा अर्जुनानं देवाला विचारलं होतं, देवा तुमची सख्खी बहीण माझी पत्नी आहे, माझी सुभद्रा. तुमची सख्खी बहीण माझी पत्नी आहे सुभद्रा, आणि द्रौपदी सुद्धा माझी पत्नी आहे. पण तुम्ही तुमच्या सख्या बहिणीपेक्षा द्रौपदीकडे जास्त का जाता, तिला का मानता, का मानता. तर भगवंत तासभर रडत असतील. हा शब्द खोटा आहे, खोटा आहे. देव दिवसभर तिथंच बसून होते. अर्जुनानं दुसऱ्या दिवशी सकाळी देवाला विचारलं, देवा माफ करा, याच्यानंतर मी असा प्रश्न तुम्हाला, तुमच्या डोळ्यातून पाणी येईल असा प्रश्न मी कधी करणार नाही. अर्जुना उत्तर देतो रे पार्था, किरीटी उत्तर देतो तुम्हाला, ऐका. कारण तुमचा प्रश्न मी अनुत्तरित ठेवीत नाही.
कारण माझ्या सख्या बहिणीपेक्षा मानलेली द्रौपदी मला का आवडती? तुमच्या अंगातून निघालेले रोम कृष्ण कृष्ण म्हणतात. तुमच्या शरीराची सेवा माझी सख्खी बहीण करते, याबद्दल दुमत नाही. पण तुमच्या शरीरावरचे रोम सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणतात. इतकी सेवा द्रौपदीनं केली, इतकी सेवा द्रौपदीला केली, इतकी सेवा द्रौपदीला केली की द्रौपदीनं केस विचारल्याच्या नंतर खाली पडलेला डोक्याचा केस, तो केस इतका कृष्ण म्हणतो की ती जागा कृष्णमय होती. हा द्रौपदीच्या भक्तीचा पुरुषार्थ आहे. हा द्रौपदीच्या भक्तीचा पुरुषार्थ आहे. चला, कितीतरी पुरावे मांडता येतील आपल्याला. मोजका वेळ, एवढा मोठा समाज जेवायचा आहे. आणि ही वाघलगावकर मंडळी दरवर्षी नित्याप्रमाणे, मला असं वाटते वर्धनभाई 3रं वर्ष आहे माझं. मी 3ऱ्यांदा आलोय, म्हणजे सप्ताहाचं नाही बरं का, मी आलेलो 3रं वर्ष. तर एवढं मोठं अन्नदान मी 2च गोष्टीला मानतो. सप्ताहात भजन किती झाले आणि अन्नदान किती झाले, ह्या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. कीर्तनकार तुम्ही कोणता आणला तर त्यालाच विमान नाही, ते तुम्हाला कुठून येणार आहे? फक्त भक्ती, तुम्हाला भक्तीशी आकर्षित करायला किती लावलं, गाथ्यावरचं भजन किती झालं. महाराज एक सांगू का, फड परंपरेमध्ये आणि वारकरी शिक्षण संस्था श्री गुरु जोग महाराजांच्या परंपरेमध्ये गाथा भजन करत असताना जास्तीत जास्त अभंगाचं आवर्तन झालं पाहिजे, याला गाथा भजन म्हणायचं. एखाद्या अभंगाला जर 2 घंटे कोणी चाल लावली असेल तर त्याला गाथा भजन आहे, त्याला गायन म्हणायचं. जितकी गाथ्याच्या अभंगातली आवर्तन होतील का महाराज, मोठ्या लोकांना, जे आदरवी लोक आहेत का संप्रदायातले, निष्ठावंत लोक, सात्विक लोक, सदाचारी लोक, पुण्यशील लोक, महाराज आपल्यामुळे संप्रदाय नाही, देवाला आवडणारा परमार्थ करतात का त्या लोकांमुळे संप्रदाय. इतकं मात्र लक्षात ठेवा, एवढं लक्षात ठेवा, एवढं लक्षात ठेवा. मला कधी कळालं संप्रदाय कोणामुळे जिवंत आहे? महिन्याची वारी सुरू केल्यामुळं. महाराज अशी काही लोक आहेत बुवा की त्यांना कीर्तन येत नाही, त्यांना भजन येत नाही, अशी काही बरं का, पण अविरत भगवंताचं नामचिंतन. आळंदी ते पंढरी, पंढरी ते आळंदी, 48 दिवसच पंढरपूरला मुक्काम, शुद्धवारीला आल्यावर की वद्यवारीला पुन्हा आळंदी देऊची वारी. अख्खं जीवन खांद्यावर पताका घेऊन नुसतं रामकृष्ण हरीचा टाभ म्हणत अख्खं जीवन वारीमध्ये घालतात. या लोकांमुळे संप्रदाय, या लोकांमुळे, या लोकांमुळे. भजन जास्त झालं पाहिजे. आणि अन्नदान तर बघायचं काम नाही बुवा. जे विठ्ठल झाल्याबरोबर, गजेर आटोपल्याबरोबर सगळी माणसं पंगती धरतात, आबाल वृद्ध, छोटी मोठी सगळी. मारुतीरायाचा प्रसाद येतो, जाज्वल्य अधिष्ठाने मारुतीरायाचं. कारण मूर्ती ही प्रसादिक आहे, प्रसादिक मूर्ती. मी समोर जाऊन एकदा पायाला डोकं लावून अलीकून आली पलीकून दर्शन घेतलं आणि समोर आल्यावर लोटांगण घातलं. लोटांगण याच्याकरता घातलं, मला मारुतीराय आता पुन्हा बसायची वेळ येऊ देऊ नका. नर्मदा मैयाच्या कृपेने उभं राहून कीर्तन करतोय, आता पुन्हा बसायची वेळ येऊ देऊ नका याच्याकरता. तुम्ही म्हणले आमचे मारुतीराय नवसाल पावतेत, आपला तेवढाच नवस आहे, मला बसू देऊ नकोस. मला काय नाही मागायचं. यानं तर मग जिरून टाकला, इझून टाकलाय, काही संबंध नाही त्याचं. काय ते अन्नमान धन हे तो प्रारब्ध आधी, त्याचं काय नाही. नशीब चांगलं असल्यावर कठाळे सुद्धा कोणाची मका खातेत, आणि नशीब खराब असल्यावर आवत वाढणारी सुद्धा वाळलेली गवत खाते. आवताचा बैल काय खातू? वाळलेली. आणि देवाला सोडायला कठाळ्या, मकाच्या कमराच हानी तू. मकाचा शेंडा बी हानीत नाही, बुडा हानीत नाही, काय हान तू? कमरा. बिट्या कमरावच असतात का कंस? हा प्रारब्धाचा खेळ आहे. गरीब होणं श्रीमंत हा प्रारब्धाचा भाग आहे. पण भक्तीत आणि हा मोठा, याला प्रारब्ध म्हणतात, याला सायासानं करावं लागेल. ते मारुतीरायाने आपल्याला द्यावं, बाकी नको काय. या गोष्टी होत राहतील. आपलं प्रारब्ध चांगलं असेल तर याच्याही पेक्षा गोड, आपलं खराब असेल तर भिकारी, पण देवाचा व्हा, देवाचा व्हा, देवाचा व्हा. चला, म्हणून तुमच्या या दोन्ही गोष्टीला गोडवाय. गाथ्याचं भजन होतंय, पत्रिकेवर नाव पाहिलं छानसं. आणि पंक्तीच्या बाबतीत तर मी साक्षीदार आहे 3 वर्षाचा. भजनाला जरी हजर नसेल दुपारच्या गाथ्याच्या, पण गाथ्याचं भजन पत्रिकेवर मांडलेलं आहे. आणि पंक्तीचा मी साक्षीदार आहे. मी इथून उठायच्या अगोदर पंक्ती बसतात, उतरायच्या अगोदर. गावकऱ्यांना धन्यवाद. मगाशी आप्पासाहेब तुम्हाला पुन्हा एकदा मागतो, तुमच्या सहकाऱ्यांना, गावातल्या तुमच्या तरुणांना, ज्येष्ठांना, वयोवृद्धांना, मायमावल्यांना पुन्हा एक मागणी मागतो आप्पासाहेब,
की तुम्हाला हे धर्म कार्य करण्याची सद्बुद्धी आणि ताकद माझ्या मारुतीरायाने तुम्हाला देव. हाही नवस देवाच्या पुढे करतोय. विठाला आगी लागत आहे सुखा सांगते. भीम कोणाला शोधू लागले? अर्जुनाला. वा, तासात येत माणसं. आणि खरंच आहे, तुम्हाला एक सांगाव का, सुगरणबाईनं त्या लोकांसाठी स्वयंपाक करावा ज्याला चौकळ तिथे यायला. भजे दुधात चुरले एक जणानं. भजे दुधात चुरले. दुधात. ती बाई नवऱ्याला म्हणली, मा काय आणलंय हे चांगलं, दुधात भजे खाले. कडीत बुडून खावा, दुधात चुरले. दुधात काय नाही, यासाठी पिठलंच केलं असतं तर बरं झालं. काय आपण इतकं आलडून जर कोणाच्या लक्षात नसेल तर काय बोंबलून फायदा आहे मला सांगितलं. अर्जुन भीम कोणाला शोधू लागले? वा शपथ, काय हरकत नाही, 2 मिनिटं जास्त बोलतो. नाही, 9:30च्या पुढे जात नाही. माणसं जेवायचेत बुवा. हो, जेवायचे. हो, मर्यादेपेक्षा असलं पाहिजे. घरी किती सोनं असावं, बाईनं लहानसं मंगळसूत्र घालावं. पण नवऱ्याकडे 1.5 क्विंटल सोनं म्हणल्यावर 9 किलोचं डोरलं घातलं. भोगीच्या दिवशी, सक्राती दिवशी पहाटच मिली वाज्यानं. बांध्या गावाची सक्रात मातीत घातली. इतकं सोनं आहे मग 9 किलोचं डोरलं घालतात का? वाज्यानंच मिली, वाज्यानंच. बांध्या गावाची सक्रात माती. जितकी भावकीची लोक तितके. असं नाही, मोजका असावा. नाक तुटली एवढी नथ नसावा. आणि किती जरी पैसे दिले तो धोत्रावर इन करू नये. कुत्रे भुकत असतात ना प्रमोद, खरं सांगायला. इन करू नये धोत्रावर, कुत्रे भुकत असतील. कुत्र्यांना सुद्धा कळलं हे नवीन कुत्र कुठून आलंय. त्यांना पण कळणार नाही ना. मर्यादा असली पाहिजे आपल्या वेळेत. किती महागाईचा ट्रॅक्टर घ्या, पण आपलं बांधाला की वळीला पाहिजे. हो, भूषणातच गाण्याच्या नादात बांध फोडा. लगेच धावकते खाकीवाले, लगेच पळत ट्रॅक्टर गायब, सगळं बांधत. आपल्या टायमात मर्यादेत असं लोक जेवायचे. धर्मराजानं सांगितलं, मा सूर्यास्त झाला, पार्थ आले नाही. आणतो दादा. आणि रस्त्याने चालत असताना निमुळता रस्ता होता. कुठे कुठे त्या झाडाच्या फांद्या चालणाऱ्याच्या अंगाला घासत होत्या. भीमदादाच्या लक्षात आलं, माझ्या दादाच्या अंगावरची रोम सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणतात. त्यावरती माझ्या दादाचं शरीर कृष्णमय झालेलं आहे, देवमय झालेलं आहे, देवमय. मग ज्याचं शरीर ज्या अर्थी देवमय झालंय, त्याच्या शरीराचा ज्याला स्पर्श होतो तो देवमय होत असतो. तो देवमय होत असतो, तो देवमय. एक पुरावा बघा रामायणातला. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, कपिकुळ उद्धरिले. इतकं नाही, मुक्त केले राक्षसा. ज्या वानरांच्या मुखारविंदामध्ये इतकं प्रभूचं नामचिंतन इतकं रोवलं की वानराचं शरीर नाममय झालं. आणि या वानरांच्या सानिध्यात येणारे बंधे जनावर खाणारे राक्षस सुद्धा मुक्त केले राक्षसा. इतकी मोठी ताकद आहे. मलया निळू बावनिया अशी काही चंदन येत. इळू जर सोडून दिला, इळूचं झाड जर सोडून दिलं तर बेसरम जरी लावलं तरी सुगंधी करते. आता इळू का करत नाही ते पुन्हा कधीतरी सांगेल. सगळ्या गोळ्या एखाद्या घातल्यावर रिॲक्शन येत असते. आणि बैल 2 आणि जमीन 300 एकर, एवढी पाळी की एखाद्याची कशी होईल? फक्त इळू मात्र नाही, बोरी, काटाळ बोरी सुद्धा सुगंधी करण्यात ताकद आहे. त्याच्यात त्या चंदनात ताकद आहे. त्याच्यातला तो सद्भाव आहे, त्याच्यातला गुण आहे. एक सांगू तुम्हाला, खापर जर सोडून दिलं तर ह्या लोखंडाच्या धातूला सुद्धा सोनं करायची ताकद परिसात आहे. आता खापराचा का करीत नाही, त्याचं वेगळं कारण आहे. कारण विश्वात माती इतकं सोनं जगात कोणतंच नाही. मातीसारखं सोनं जगात कोणतंच नाही. ह्या पिवळ्या सोन्यापुढं, ह्या माती पुढं पिवळं सोनं मातीच आहे. आणि माती ओरिजिनल सोनं आहे. आपण काय म्हणतो हे मातुड आहे, नाही, सोनं मातुड आहे. माती सोन्याला मातुड म्हणती आणि सोनं मातीला सोनं म्हणते. त्याचं कारण सांगू, 500 क्विंटल जरी राजेभाऊ सोनं असलं तर सोन्याचं पिठलं चांदीच्या भाकरी होत नाहीत. महाग असू द्या किती बी, होय रे अजय, असू दे किती बी महाग. होय बाजूच्या कॅमेऱ्यावाले,
आहे का नाही? सोन्याचं पिठलं करता येतं का चांदीच्या भाकरी? नाही नाही, अद्याप नाही, अद्याप नाही. हा म्हणले आमच्या मामाकडे 300 पद आहेत. मग काय गौऱ्या खातोक तुमचा मामा? हा, त्याला भाकरी खावा लागते ना. मग विश्वातल्या प्रत्येक जीवाचं भरण करण्याची ताकद सोन्यात मोत्यात हिऱ्यात नाही, मातीत आहे. आणि त्या म्हणून मातीच्या गाडग्याचं सोनं परीस करीत नाही. ते म्हणतोय आपण कशाला नादी लागायचं, तिच्यामुळं आपल्याला किंमत आहे. आणि तिची किंमत ज्या दिवशी संपत्ती त्या दिवशी अंगावरलं काढून घेते. अंगावरलं कधी काढतात माहिती का? मी नाही, ते माडाव झोपिलेलं. मड्याच्या अंगावर सोनं ठेवतात का? नाही. मग मड का तयार होतं भाऊ? अन्न संपल्यावर, अन्न घेणं संपल्यावर. अन्न कुठून तयार होतं प्रमोद? मातीतून. मग ज्या दिवशी मातीतलं अन्न संपत त्या दिवशी या शरीरावर घातलेलं सोनं भूषणे काढून बांध आवळून देती. नुसतं बांधून नाही, करा करा आवळून. हो, तिथं ताठण म्हणून इथं 1 लाकूड, इथं 1 लाकूड, मांडी 1 लाकूड. हा, पुन्हा लवकर जळावं म्हणून पेट्रोल, डिझेल, त्या डिझेल टाकणारे काय कायचे थोत्र जळाले. हो, पुन्हा सरंशाने इगून लागवड लाव, तिगून गौरी लाव. म्हणलं सगळ्यासारखा यायला लावा. हो, आणि मग वरून पेट्रोल टाकाय आराम करायला. हे सरंशाने सप्त्यात नाही, पंक्तीत नाही, वाढायला नाही, चटाय टाकायला नाही. माणूस मराव कोण्या गावात 2-4 तेच असते. हे हे कापून घ्या, तुला कापायचं सोमळ्या. काय शहाणा, कुठं PhD झाली तू? हिन काय कोण्या कुठं शिकला काय माहित ना आलाय. हे तिथं त्याला काही कळत नाही बरं का. एखादा तरुण माराव माणसं, अय काय ना वागड्या. अरे ते तरुण आहे, माणूस गेलाय, दुःख आहे त्या घराला. जरा हिशोबात बोलणं. हा, त्याचा बोळूस मुसळान काढायला असतोय. इतकी बोलत येते येडपट. असं वाटतंय चांगलं हाणावं द्यायला, पण आता ते मशानभूमी हाणायची नसती ना, निमूटपणे गपचिप बसायचं असतं. लई येडपट असतात काय काय. काय सांगू राहिलो? अर्जुन. वा झालं तितकंच नाही का? अर्जुन नामधारकाची ताकद किती मोठी आहे. त्याचा ज्याला स्पर्श होईल त्याचा उद्धार होतो. आलिंगन संताची या दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पायावरी ठेविता. नामधारक संतांच्या अंगाला स्पर्श जरी झाला तरी सगळी पाप जळते. एवढी मोठी ताकद संतात आहे. आणि भीमदादाच्या लक्षात आलं की माझा दादा, माझा अर्जुन एवढा भजन करतो की त्याच्या अंगावरचे रोम सुद्धा कृष्ण म्हणते. त्या ज्या झाडाला स्पर्श झाला असेल ते झाड कृष्ण कृष्ण म्हणत असेल. हा अर्जुनाचा पुरुषार्थ मावली. आणि रस्त्यानं चलता चलता भीमाने एक फांदी धरायची, भीमदादानं कानाला लावायची. प्रणत क्लेशनाशाय, हे प्रणत क्लेशनाशाय. काय जीवन महाराज, काय ध्वनी निघायचं. द्वयं य सर्वस्थित मिद्यं कलसत्रे भयजना, मिद्यन भय व्यापा सुजायति मंगलायां, नामने भय व्याप्तियां नारायणो. ओम नमो भगवते वासुदेवाय. त्या झाडाच्या फांद्यात दोन्ही सांगत होत्या. अर्जुनाच्या ठिकाणापर्यंत पोहोचले. भावाभावाने गळ्याला मिठी मारली. भीमदादा आलात? कोण सांगितलं? अर्जुन दादा, ज्या ज्या झाडाला तुझा स्पर्श झाला रे दादा, ते झाड सांगत होतं अर्जुन या दिशेने गेला. काय भक्ती असेल, काय श्रद्धा असेल. आणि या ताकदीमुळे या भारत देशाचे राजे झाले. प्रमोद पांडव राजे झाले. प्रचंड त्रास झाला पांडवांना, पण राजे झाले. पांडव राजे झाल्याच्या नंतर धृतराष्ट्र आपल्या पत्नीला घेऊन वनाला निघून गेले. कौरव संपले. आणि विदुर काकांनी धृतराष्ट्र ज्या दिवशी गावाच्या बाहेर गेले आणि पांडव राजे झाले त्या दिवशी इंद्रप्रस्थाच्या उत्तर दिशेला 12 वाशाचं झोपडं तयार केलं. वाशे. आता नवीन पिढीला वाशे कळणार नाही. वाशे काढायचं कळतंय. वाशे म्हणजे लाकडाचे असते. चला आपणही आधुनिक काळाला प्रणाम करू. लोकांना त्या जुन्या काळात आपणही कशाला लोटायचं, पण आपली शब्द लक्षात असावी याच्याकरता ही शब्द ध्यानात ठेवा. आपल्याला झोपड्यात राहून आपल्या पूर्वजांनी मोठं केलंय.
झोपड्यात राहून आपल्या संपत्ती आपल्या पूर्वजांनी टिकवल्यात, म्हणून झोपडं कधी कधी लक्षात ठेवलं पाहिजे. आपले शब्द लक्षात ठेवा. याचा धरीना अभिमान, करीना आपुले जतन. आपलं जतन केलं पाहिजे, ठेवलं पाहिजे वासा. विदुर काका झोपड्यात राहत होते. आगी लागवत आहे असो का, शेवटचा पुरा बस झाला. लेकर बाळ जेवायचे, छोटी छोटी लेकर आहेत. प्रसाद महत्वाचा आहे. आणि मग अर्जुन आणि धर्मराजाने एके दिवशी सहज विचार केला, काका झोपड्यात राहतात, आपल्याला लोक काय म्हणत असतील. ही पाची भाऊ मिळाली आणि विदुर काकाकडे गेली. बाहेर रथ वाजत होती, घोड्याच्या टापा वाजत होत्या. धाड 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 धाड, भालदार चोपदार. काय वैभव असेल, काय वैभव असेल, काय वैभव. अविरत राजे, मुळात राजे, हाडाचे राजकारणी, नामधारक, देवानं केलेले राजे. काय वैभव असेल त्यांचं. आणि विदुर काका पटकन बाहेर आले. आणि विदुर काका झोपड्याच्या कितीतरी लांब आले, कितीतरी लांब, कितीतरी लांब आले. तिथंच वाकले. खरं तर विदुर काका हे राजांची चुलते होते, पण धर्मनिरपेक्षता एक सांगितली, ज्याच्या डोक्यावर मुकुट आहे तो विभूती असतो. या नरा माझी राजा, तो विशेष विभूती जाण माझा. म्हणजे पुतणी जरी असतील तरी राजा आहे म्हणून छातीवर हात ठेवला. आता विदुर काकाचं दर्शन घ्यायचं, पण मुकुट डोक्यावर असल्यावर घेता येत नाही. धर्मानं मुकुट बगलात घेतला आणि मग चुलत्याचं दर्शन घेतलं. मुकुटाची ताकद इतकी मोठी असते. राजा आहे तो राजा. माझ्या देहूतल्या मालकांचे वाक्य, कारण ते सत्ताशिरी, कारण ते सत्ताशिरी कोण करी आभेर. ज्याच्या डोक्यावर राजभाऊ सत्तेचं छत्र आहे त्याचा शब्द कोणी मोठा खोटा करू शकत नाही. विद्यमान शासनानं पारित केलेला एखादा नियम मोडायची ताकद कोणात असती का? का नसती. कारण ते सत्ताशिरी कोण करी आभेर. आता त्यांनी आत्ताची आत्ता गोहत्या बंद केली तर कोणाची मायवेली नाही म्हणायची का? कारण ते सत्ताशिरी कोण करी आभेर. कारण ज्याच्याकडे सत्तेचं छत्र आहे तुकोबाराय म्हणतात, कोण करी आभेर. का? कारण ते सत्ताशिरी कोण करी आहेर. नैवम गिरगाव कर लिखितम. राजा आहे, राजा आहे म्हणून मुकुट डोक्यावर आहे, म्हणून छातीवर हात. मुकुट बगलात आहे या धर्मा, मुकुट डोक्यावर आहे या धर्मराज. मुकुट बगलात आहे या धर्मा पुतण्या. मुकुट डोक्यावर आहे या राजे. काय आदर असेल बोलण्याचा. ही राजकारणातली भाषा होती. ही छोट्यांनी मोठ्यांना केल्याचा आदर, मोठ्यांनी छोट्याचा केल्याचा आदर. ही परंपरा आहे आपल्या राजशाहीची. ही परंपरा आहे. इतकं गोड बोलणं. चला, एकांतात बसल्याच्या नंतर भीमदादाने विचारलं, काका आम्हाला तुमच्या कुटियामध्ये नेत नाहीत? नकोय, आपण इथंच बसू. द्रव्यासी संचोस्ततायाम. मी कुटिया सारून घेतलेली आहे. सुलभेनं, पत्नीनं कुटिया सारून घेतलेली आणि ओलसर आहे म्हणून आपण बाहेर थांबू. खोटं बोलले बरं का? त्याचं कारण पुढे आहे का? थोडा वेळ बसल्याच्या नंतर अर्जुनानं स्वयं, भीमानं स्वयं, नकुलानं, सहदेवानं, धर्मराजानं एक शब्द टाकला, काका हस्तिनापूरच्या अर्धे मालक आहेत. धृतराष्ट्र काका निघून गेले वनात. कौरव नावाचे भाऊ निघून गेले, मृत्यू पावले. आता या हस्तिनापूरचा अर्ध तुमचं स्वाधिकार आहे, अधिकार आहे. तुम्ही याच्यातल्या एका तरी महालात राहा. काकानं सांगितलं, माझ्यासाठी तो महाल जळो, आगी लागो, माझ्यासाठी तो महाल जळो. तर भीमदादानं सांगितलं, काका तुमच्या आशीर्वादाने राजे झाले, आम्ही एवढ्या मोठे युवराज झालो, सगळ्या गोष्टी आम्हाला वैभवाने मिळाल्यात, आणि तुम्ही या राज्याला आग लागू कसं म्हणतात? तुमच्यासाठी नाही, माझ्यासाठी हे राज्य चुकीचं आहे, माझ्यासाठी हे ठिकाण चुकीचं आहे, माझ्यासाठी झोपडंच बरोबरीचं आहे. आगी लागतोय असं का सांगतोय? हे चिकित्सक प्रश्न केल्याच्या नंतर विदुर काका मुद्द्यावर आले. विदुर काका म्हणजे यमधर्माचा अवतार होते. ते काय असा सामान्य माणूस नाही, काय नाही, काय नाही. त्याच्या मनात आल्यावर गिरगावचा बाळू शिरू लोक जात नाही. हे ज्याच्या हातात आहे त्याला दक्षिणेचा राजा म्हणतात. हे ज्याच्या हातात आहे का त्याला दक्षिणेचा राजा म्हणतात. आणि त्या यम धर्माचा अवतार म्हणजे विदुर काका होते. ते काय गैल्या गुंग्याचा थोडा कारभार होता. हा या बस
असं थोडंच होतं त्यांनी सांगावं आणि ऐकावं. यमधर्माचा अवतार आहे तो, इतका कडक अवतार. देव जर जीव दशेला आला तर त्याला सुद्धा मोजूनच आवश्यक. येरती पामर जीव किती. देवासाठी सुद्धा मृत्यू लोकात आल्याच्या नंतर नियमाची धारणा ज्याच्याकडे एक आहे त्याला यम म्हणतात. आणि त्या यम धर्माचा अवतार विदुर काकाने सांगितलं, पांडवांनो ऐका, मला त्या महालात नको वाटते. का? तुम्हाला हे राज्य कोणाच्या कृपेने मिळालं? म्हणले देवाच्या. का मिळालं? आम्ही वनवासातही त्याचं चिंतन करत होतो. आम्ही वनवासात सुद्धा त्याचं चिंतन करत होतो. दुसरं सांगितलं, पांडवांना तुमच्याकरता ज्याच्या कृपेने ज्याच्या भजनानं तुम्हाला राज्य मिळालं तो तुमच्याकडे कधी कधी आला. आमच्यावर संकट आल्याच्या नंतर आम्ही त्याचं चिंतन केलं की तो धावत येत होता. संकट नसल्यावर ते म्हणले नाही. मग ऐका, तुम्हाला झोपड्यात न नेण्याचं कारण एकच आहे. तुम्हाला तुमच्या सख्या काकाची, विदुर काकाची शपथ आहे, पावलं न वाचता माझ्या झोपड्याच्या जवळ जा आणि ताटवा लुटून मधात कोण येते पहा. आणि पांडव गेले आणि झोपड्याचा असा ताटवा लोटला तर स्वतःच्या डोक्यावरच्या पदराने एक स्त्री वारं घालीत होती. ती विदुर काकांची धर्मपत्नी होती आणि खाली बोऱ्यावर झोपलेला जगाचा बाप होता. तो विटेवरचा मालक होता. तो द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा होता. अर्जुनाने गुडघे टेकले, धर्माने गुडघे टेकले, भीमानं गुडघे टेकले, नकुल सहदेवाने गुडघे टेकले. आणि बुवा विदुर काकाच्या दारातली कोलते बुवा माती कपाळात लावली. धर्माने विदुर काकाच्या दारातली माती उकरली आणि तोंडात घातली. स्वर्गातून पुष्पाचा वर्षाव झाला. विदुर काकाच्या दारातली माती इतकी पवित्र आहे की त्या मातीत जगाचा बाप येतोय. जगाचा बाप येतोय. काका माफ करा, याच्यानंतर आम्ही तुम्हाला म्हणणार नाही तुम्ही झोपड्यात का राहता. कारण सांगू, आमच्याकडं का नाही? आम्ही तर त्याचे मेवणे येतो. आमच्याकडे का नाही? त्यानं आम्हाला राज्यावर बसलं, आमच्याकडे का नाही? काकानं सांगितलं, राजांनो, राजकुमारांनो, तुम्ही फक्त वेळ प्रसंगी त्यालाच भजन करता. मला काहीच वेळ नाही तरी मी अविरत त्याचं भजन करतो रे. म्हणून तुमच्या महालात न येता माझ्या झोपड्यात येतो. उद्धवजी चलविदुरा घर जावे. तो माझ्याकडे येतोय का? मी रात्रंदिवस त्याचं भजन या झोपड्यात करतोय आणि झोपडं भजन करायला लावतोय. झोपडं भजन करायला लावतंय. महाल भजन करू देत नाही. महाल भजन करू देत नाही. तुमच्याकडे एक इंग्रजी शब्द आहे राजेभाऊ, असं वजनात जगणाऱ्याला काय म्हणतात? हाय प्रोफेशनल. हा म्हणजे असं काय काय हाय प्रोफेशनल. काय काय कॉलनीला पण म्हणतात हे हाय कॉलनी, हे हाय प्रोफेशनल कॉल. इंग्रजी येत नाही भाऊ आपल्याला, शिक्षण कमी. चुकलं भुकलं मला, मी कमी शिकलेलं त्याच्यामुळे मला काही कोणी आगाव कमेंट टाकू नका. मी येरी शिकलेलं नाही जास्त, जर मी सांगायला मला इंग्रजी येत नाही म्हणून. हाय प्रोफेशनल जीवन जगणारी माणसं किती. चौथ्या मजल्यावर एका घरी आम्ही जेवायला गेलो. चौथ्या मजल्यावर, त्याच्यावरी 3 मजले होते, 4 आणि 3 7 मजल्याचं घर, एवढा मोठा, एकाव एक 7 मजले. चौथ्या मजल्यावर आम्ही जेवायला गेलो तर चौथ्या मजल्यावर किचनमध्ये 27,000 रुपये बरातची फरची होती. आणि त्या फरचीवर उभं राहून बाईनं आम्हाला शिरा केला. उभ्यानं, आता गॅसवर म्हणल्या उभ्यानंच करावं लागेल ना आपा. शिरा केला. आम्ही 3 जण होतो. आम्ही दोघांना खाल्ला, एकानं खाल्ला नाही. मी म्हणलं तू का नाही खाल्ला? ते म्हणला मी शिरा करताना बाई पाहिली. मी म्हणलं नक्की या बाईला सर्दी झाली, शिक आलती, त्याच्या करता यायनं शिरा खाल्ला. ते म्हणले तिला सर्दी नाही, फक्त तिच्या पायात चप्पल होती. म्हणलं आपलं नशीब चांगले, पायात होती, तिनं काय शिरा थोडाच हाटला. तर आमच्या सोबतचा एक म्हणला शिरा जरी हाटला नाही तर चौथ्या मजल्यावर 27,000 रुपये ब्रासच्या फरचीचं घर होतं. किचन मध्ये फरची होती. हिनं चपला घातल्या कशाला? तिथं काही इचू निघू लागले का सराटे होते? मी विचारलं ताई माझा काही प्रश्न नाही, पण आमच्या ह्या मित्रानं शिरा खाल्ला नाही, तुम्ही चप्पल कशी घालता? महाराज हेच तर श्रीमंताचं लक्षण आहे, हेच तर पैशावाल्यांचं लक्षण आहे. मी म्हणलं बाई मग हे तुम्हाला असे किती जोड आहेत? जितक्या रंगाच्या साड्या तितक्या रंगाच्या चपला. आणि त्याच्यानंतर हॉलमध्ये घालायची वेगळी, बाथरूममध्ये वेगळी, किचनमध्ये वेगळी. मी लगेच प्रश्न केला बाई मी येऊ का? का? मग महाराजाला हाणायची असली तर मग हे गालं लाल करशील, मला निघू दे. ती म्हणली अजून ती बाजारात आलीच नाही. आणि ती काही काही करता आली पण ती मी घरात आणली नाही.
वायरा जायची मजबूत येत त्याला कळत बघा. लूज वायराची लाईट अशी लप करीत येते, कुठून किती बटणं दाबा ते लप 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 करते. हो, ती अजून आमच्या घरात नाही, कारण तसे महाराज अजून आमच्याकडे आलेच नाही. हो. काय वैभव असेल हाय प्रोफेशन, हे श्रीमंतीचं वैभव, आगावपणाचं वैभव. वैभव देव करू देत नाही, विलासी जीवन देव करू. अजून मी लक्षात ठेवा, जी माणसं अध्यात्मात जास्त विलासी असतात का त्यांना गाथाच वाचू देत नाही देव, गाथाच वाचू देत नाही. अर्ध्यात प्रवास झाला की लगेच प्रे, लगेच कौरक विलास. अरे कोणी लाईत नाही रे, एकदा फुकून गावऱ्या पालथ्या उलथ्या लावते, जरा हिशोबात राह. नेऊन निजवी ती स्मशानी, मानसे जाळीते त्या ठिकाणी. नेऊन रे निजवी ती स्मशानी, मानसे जाळीते त्या ठिकाणी. असा भोगवादी जीवन. पदार्थात आपल्यात काही शाकाहारी पदार्थ खा ना, गुलाबजामुन खा, काही खा, त्याला मर्यादा आहे. हो, काय विलासी जीवन. पैसे फार झाल्यामुळं बरमुडा घालून मी गोव्याला गेलो. वा 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 वा, इतका यम हानी सुंबळ्या, इंच भर जागा ठवाचा नाही लाल करायची, इंच भर. हे लोकांना भजन म्हणल्याच्या नंतर कीर्तन केल्यावर तुला पाकिट दिले, गोवा पाहण्यासाठी दिलं नाही. यम इतका गोवा काढीन तू वा, हो, की जगात ती पुढी सापडायची नाही कुठं. महाराज भोगवादी जीवन भजन करू देत नाही. इधर काकानं सांगितलं, राजांनो राजकुमारांनो तुम्हाला नाव ठेवत नाही, जे हस्तनापुरातली महालय त्याच्यातला अर्धा हिस्सा माझा आहे, माझा भाग माझा आहे. पण हे वैभव मला भजन करू देत नाही, आणि झोपडं भजन करू देतंय, इतकं करू देतंय ते त्याचं वैभव सोडून माझ्या झोपड्यात झोपायला येतोय. म्हणून त्या राजवाड्याला आगी लागो तया सुखा, जे ने हरी नये मुखा विठोबार. गेल्या 153 वर्षापासून चालत आलेली आप्पासाहेब तुमच्या गावची ही श्रावण मासातली परंपरा अन्नदानानं आणि भजनानं तुम्ही पूर्ण पार पाडता. म्हणून तुम्हा गावकऱ्यांना, पंचकृषीतल्या लोकांना कोटी कोटी धन्यवाद. श्रावण महिना हा नुसता दाढी न करणे इतक्या पुरता नाही. बरीच लोक म्हणतात मी श्रावणात दाढी करत नाही. दाढीत कसे शंकर गुत्ते, हा इतके वंगळ केस तू हे, त्याच्यात भगवान शिवशंकर कसे गुत्ते, काही कुठं लावते. श्रावण महिना हा भजना करत आहे. श्रावण महिना हा भजना करत आहे, भजना करत आहे. महाराज या पृथ्वीवर आलेलं संकट, पृथ्वी माता गायीच्या रूपात भगवंताला बोभावित होती, देवा मला भार सहन होत नाही रे आता, प्रभू मला भार सहन होत नाही रे आता. गायीच्या रूपात धर्माचा पाय मोडला रे, दयेचा पाय मोडला रे, सत्यवादाचा पाय मोडलाय रे. मी लंगडी झाले रे देवा,
ही पृथ्वी माता विश्वाच्या मालकाला गायीच्या रूपात बोभावत होते आणि जगाच्या मालकानं तिची वाणीआई केली आणि विश्वाच्या मालकानं पृथ्वीवरचं पाप संपविण्यासाठी या श्रावण मासात जन्म घेतला। तो गोकुळाष्टमीच्या दिवशी इतका पवित्र मास आहे। या मासाला अधिपती कोण असेल तर देवादिदेव भगवान शिवशंकर आहेत, विश्वाचा मालक आहे। का स्वाभिमान? कारण वारकरी संप्रदायाचे संस्थापक अध्यक्ष भगवान शिवशंकर आहेत। जेवढं भजन करता येईल तितकं करण्याचा प्रयत्न करा। या मासामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम या शब्दात शिवजी आले आणि वासुदेव या शब्दात पांडुरंग आले, कृष्ण परमात्मा आले। ओम या शब्दात शिवजी आले। सोपं सोपं जप करायचा, पण घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांग नीट। आपल्या ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय यांनी सांगितलेली जप तुम्हाला आवडत नाही, तुम्हाला दुसऱ्यांची आवडती। चला, अडचणीत हात घालायचा नाद आहे, विचून निघत असते। वेळ जास्त झालेला आहे, 15 मिनिटं शिल्लक। तुम्ही बोट आता सगळ्या महाराजाला असंच बोट करी जा, वरी 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 वाढण्यासाठी 15 मिनिटं यांना जास्त वेळ बसावं लागलं, त्याचं पाप मला लागू नये म्हणून मारुतीरायाच्या चरणी प्रार्थना। ज्ञानेश्वर